Okay. Good evening, everyone. Very nice. Today we will discuss about environment as well as the disaster management. Actually, line of action कशी असते आपण स्टार्टिंगचे एक तास environment बद्दल बोलूया and then उसके बाद disaster management. ठीक है? करायचं का? दोन्ही ठेवू का? ओके. तो पीवायक्यूज पाहिले का? आय थिंक मी परवा तेव्हा सांगितलं होतं पीवायक्यूज पाहून घ्या. पीवायक्यूज पाहिले का? अच्छा, फ्रेशर कोण आहे आज? कम्प्लिटली फ्रेशर? अरे आज आज पहिल्यांदा कोण आले? तुम्ही आलता ना परवा, बीटेक राईट? हा, सो यू केम. तुम्ही फर्स्ट टाइम आलात का ब्लू शर्ट? अच्छा, तुम्ही आलात. अजून कोण इकडे आले? डेमो डेमोसाठी आलात का? ग्रॅज्युएट झालंय? सेकंड इयर चालू आहे, म्हणजे फर्स्ट इयर क्लिअर आहे. यू ग्रॅज्युएशन डन विच इयर? दिस इयर ओनली. आता पुढे यूपीएससी अकॅडमिक्स मध्ये सध्या काही नाही, होल्डवर आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. सो बेसिकली एन्व्हायरमेंट इज अ पार्ट ऑफ विच सब्जेक्ट, विच पेपर? जीएस मध्ये. जीएस 3 किती मार्क्सचा वेटेज आहे त्याला? ठीक आहे, अजून? येस, काय बोलला? 50-70 की रेंज में. ओके, अजून? इथे व्हॉट इज द रेंज ऑफ एन्व्हायरमेंट इन यूपीएससी मेन्स? आपला अप्रोच मेन्स कम प्री असायला पाहिजे, नॉट प्री कम मेन्स. ऑलवेज रिमेंबर दिस. ऑलवेज रिमेंबर योर अप्रोच शुड ऑलवेज बी मेन्स कम प्री. बताइए, पेपर 3 मध्ये आहे, कन्फर्म आहे का आपलं? की पेपर 3 मध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत? फास्ट अँड क्विक. पेपर 3 मध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत? एन्व्हायरमेंट ठीक आहे, अजून? इकॉनॉमिक्स गुड, अजून? बायोडायव्हर्सिटी पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट ओनली. एसएनडी व्हेरी गुड, अजून? इंटरनल सेक्युरिटी व्हेरी गुड, अजून? डीएम डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे, जॉब आहे. त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं प्रत्येक जीएस पेपर मध्ये किती क्वेश्चन असतात? हाऊ मेनी क्वेश्चन्स पर जीएस पेपर? 20. त्याला कॅटेगराइज केलं आपण. स्टार्टिंगचे 10 क्वेश्चन्स, हाऊ मेनी मार्कर्स? 10 मार्कर्स. किती वर्ड्स पर 10 मार्क इंटू 1.5 काय करायचं? 1.5. कितीही मार्काचा प्रश्न आला इंटू 1.5 करायचं. 10 मार्काचा प्रश्न आहे इंटू 1.5 वर्ड्स म्हणजे 150. 15 मार्काचा प्रश्न आहे, सो इंटू 1.5 इज 250. आय क्लिअर एव्हरीवन? तर एन्व्हायरमेंट जो आहे ना, टेक्निकली असं पाहायला गेलं 2 ते 3 प्रश्न येतात मेन्स मध्ये. ठीक आहे, इफ इन केस 3 आले असेल, इफ इन केस एक 10 मार्कर येणार आणि 2 बेसिकली तुमचे 15 मार्कर येतील. सो ऑन एन एव्हरेज इट इज इन द रेंज ऑफ 40 to 60. On an average, environment comes in the range of 40 to 60. That is in mains. What about prelims? Prelims मध्ये environment किती मार्काचे येते बेसिकली? आफ्टर 2013 जब मर्ज किया है इंडियन फॉरेन सर्विसेज को भी. एनी आइडिया? ऑलवेज रिमेंबर, इथं डेमोला या, क्या लेक्चर्सला या, क्या कुठेही जावा, always remember my statement, before playing the game know the rules of the game. ना पहिला दिवस आणि 365 दिवस तसाच जाईल, कळणार नाही. पीवायक्यूज वाचायला हे फॅकल्टी सांग, प्रत्येक फॅकल्टी विल कम अँड टेल यू की रीड पीवायक्यूज. हे तुम्हाला कळायला पाहिजे की बेसिकली जर का आज एन्व्हायरमेंटल सेशन आहे, सो इट इज युअर होमवर्क. इज द फॅकल्टी टेलिंग यू टू सॉल्व द पीवायक्यूज अँड कम. व्हॉट द फॅकल्टी इज टेलिंग यू, व्हेरी कॉमन सेन्स की रीड द पीवायक्यूज. हे कळायला पाहिजे ना की ऍटलिस्ट किती क्वेश्चन्स येत आहेत. प्रिलिम्स मध्ये, प्रिलिम्सच्या जीएस पेपर 1 मध्ये किती आहेत, मेन्सच्या जीएस पेपर 3 मध्ये किती आहेत. प्रिलिम्स मध्ये द रेंज इज अराउंड 14 to 18.
द रेंज इज अराउंड 14 to 18, कधी कधी 20 सुद्धा होतं ते, पण ऍव्हरेज रेंज बघितली ना तर 14 to 18 किंवा 15 to 20. आम्ही क्लिअर? आपण या गोष्टी पाहूयात आता. दिस इज द रेंज. पाहून घ्या. लास्ट 12-13 years इफ यू कॅन सी, सर्वात जास्त 13 मध्ये आलं होतं, 13-14 मध्ये का? बिकॉज आय टोल्ड यू नो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस फॉरेस्ट सर्व्हिसेस वॉज इन्क्लुडेड. तो अचानक लिहू पाहता, पण ऑन ॲव्हरेज 23-14, 24-13, 22-19. तर जर का लास्ट 5 वर्षाचं घेतलं तर रेंज इज अराउंड 14 to 18 किंवा 15 to 20. जर का एखादा सिंगल सब्जेक्ट 14 to 18 किंवा एक 20 क्वेश्चन सुद्धा घेऊन येत आहे, तर ऑलमोस्ट इमॅजिन दिस, आउट ऑफ 100 क्वेश्चन्स 20% एक सिंगल सब्जेक्ट घेत आहे. इफ 20% अ सिंगल सब्जेक्ट इज कव्हरिंग, याचा अर्थ दिस इट सेल्फ शोज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉपिक. आम आय क्लिअर? ठीक आहे. बुक्स त्या दिवशी डिसाईड केलं होतं, आपण डिस्कस केलं होतं. टेक्निकली एनसीईआरटी, जॉग्राफी एनसीईआरटी आहे, 11th एनसीईआरटी, 11th चे 2 आहेत. त्यातले कुठले मी म्हणालो फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी, त्याला आपण कसं कॅटेगराईज केलं, त्या 16 चॅप्टर्सला. चॅप्टर नंबर 1 विच इज कम्प्लिटली आउट, चॅप्टर नंबर 2 to 14 प्रॉपर फिजिकल जॉग्राफी, आणि 15वी आणि 16वी लक्षात आहे का तुम्हाला? लिहिलं होतं का तुम्ही लोकांनी? तो 15th and 16th दॅट इज एन्व्हायरमेंट. त्याच्यासोबत मी तुम्हाला आणखी कुठल्या एनसीईआरटी सांगितली होती? 12th का बायोलॉजी, राईट? त्याच्यामध्ये बायोलॉजी कुठले चॅप्टर्स? लास्ट 4 चॅप्टर्स 13, 14, 15, 16. ठीक आहे, ते एनसीईआरटी झाले. याच्या पलीकडे काय वाचायचं असेल तर ओनली करंट अफेअर्स इज सफिशियंट, ओनली करंट अफेअर्स. पण जर का एखादा इकॉनॉमिक्स खूपच वीक आहे, कम्प्लिटली एन्व्हायरमेंट खूप वीक आहे, कम्प्लिटली नॉन एन्व्हायरमेंटल बॅकग्राऊंडचं कोण असेल, देन अँड ओनली देन त्यांनी ही लास्ट पुस्तक वापरावी. अरे शंकर रायस का किताब. आता हे जे शंकर रायस जे बुक आहे ना, लक्षात घ्या, या बुकमध्ये फॉर एक्झाम्पल आपण विचार करू की या बुकमध्ये बेसिकली देर इज 500 पेजेस. तुम्हाला फक्त स्टार्टिंगचे 200 पेजेस इम्पॉर्टंट आहेत. दी फर्स्ट हाफ जिथे प्रॉपर स्टॅटिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बिकॉज द सेकंड हाफ ऑफ द बुक, ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूशन्स, ॲग्रीमेंट्स, प्रोटोकॉल्स, त्याचा स्टॅटिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. पण युपीएससी आत्ताच्या मोमेंटला, आता एखादा इन्स्टिट्यूशन जसं काय आपण ऐकतो, कुणी वेट लँड हा कन्सेप्ट ऐकलाय का? वेट लँड, WET, वेट लँड हा कन्सेप्ट पुन्हा ऐकलाय का? बेसिकली म्हणजे पूर्णपणे ड्राय नाही, इमॅजिन करा पूर्णपणे तलाव म्हणतो आपल्या इकडे, सॉर्ट ऑफ तलाव जे ग्रीनरी व्हेजिटेशन सपोर्ट करतो. आता याला घेऊन जगामध्ये एक इन्स्टिट्यूशन बनलेली आहे, दॅट इज कॉल्ड एज रामसार कन्व्हेन्शन. आता हे अग्रीमेंट कधी बनलंय? रामसार इराणमध्ये बरं का. हे अग्रीमेंट बनलंय 1972. तुम्हाला वाटतं का 2025 मध्ये किंवा 2026 मध्ये युपीएससी इज गोइंग टू आस्क यू 1972 इन्फॉर्मेशन? नाही. 2024-25 काय विचारणार बेसिकली युपीएससी की आत्ताच्या चालू घडामोडीमध्ये रामसार कन्व्हेन्शन मध्ये काय काय चेंजेस केले असतील, त्या चेंजेसमध्ये इंडियाचा रोल काय असेल, त्या चेंजेसमध्ये जे इंडियाची लिस्ट आहे आता या मोमेंटला जरा अराउंड 80 रामसार साइट्स इन इंडिया, किंवा त्याला म्हणतात 80 वेटलँड साइट्स इन इंडिया. मागच्या वर्षी 75 होतं, या वर्षी 80 आहे. याचा अर्थ किती ऍड झालेले आहेत? 5, राईट? मग व्हॉट युपीएससी विल डू? युपीएससी प्रश्न कसा काढणार? ते साइट्स कुठले आहेत, कुठल्या कुठल्या जागेवर, द नेम ऑफ दॅट साइट, आणि अपोजिट साइडला स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट, मोस्टली स्टेट टाकणार ते. आणि प्रश्न कुठला बनला आपला? MTP, मॅच द पेअर. आम्ही क्लिअर? तर जर का तुम्हाला कोणाला ही पुस्तक वाचायचं असेल, शंकर इज अ गुड बुक. आय डोंट रिकमेंड ऍक्च्युअली, कारण की इतकं गरज नाही वाचायची, खूप हेवी बुक पुस्तक आहे ते. हा, जे 26 किंवा 27 वाले असतील त्यांनी वाचू शकतात. म्हणजे 25 वाले आहेत. 11 की 2 एनसीईआरटीज, 11 ची इंचार 2 चॅप्टर्स, बेसिकली बायोलॉजी 4 चॅप्टर्स मायनस, कारण की माझ्या नोट्समध्ये बेसिकली सगळं असणार आहे. दॅट इज मोर दॅन सफिशियंट, बिकॉज माय नोट्स विल कव्हर शंकर आयस as well as 11 के 2 एनसीईआरटी, 11 के 2 चॅप्टर्स आणि बायोलॉजी 4 चॅप्टर्स ते कव्हर होईल. त्याच्या पलीकडे जायची गरज नाही. ठीक आहे.
ओव्हरऑल टोटल जर पाहायला गेलं ना सर, मग एन्व्हायरमेंट मध्ये क्वेश्चन्स कसे पडतात. सो दिस इज दी टाइप ऑफ क्वेश्चन्स. कंटेक्स्ट आहे हा टॉपिक. जनरल इश्यूज, इकॉलॉजी एन्व्हायरमेंट हे ऐकलं असेल ना, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, पिरामिड, हे कन्सेप्ट आपण 9-10 मध्ये कधी ना कधी केलं असतं किंवा 11-12 आपण केलेलं असतं. व्हेरी जनरल टॉपिक्स. मग थोडासा टेक्निकल, पोल्युशन. पोल्युशन हा युपीएससी सध्याचा इतका आवडता टॉपिक आहे. प्रत्येक वर्षी काय नाही काय पोल्युशनच्या अवतीभोवती युपीएससी नेहमी प्रश्न विचारतो. 23 ला विचारलेला आहे, 24 ला विचारलेला आहे, 22 म्हणजे ऑलमोस्ट गेले 6-7 वर्षापासून पोल्युशन इधर प्रिलिम्स और मेन्स नवीन प्रश्न आहेत. देन बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी बेसिकली काय काय गोष्टी आहेत आपण टेक्निकली पाहू. कन्झर्वेशन, बिकॉज आता आपण पाहायला गेलं की सर्वात जास्त, तुम्हाला मी एक उदाहरण सुद्धा उदाहरणावरून अंदाजा घ्या. बिकॉज आय विल बी टीचिंग जिओग्राफी ऑल्सो. आपली जी पृथ्वी आहे ना, पृथ्वीचे बेसिकली कालखंड असतात लाख लाख वर्षाचे, सायकल असे म्हणतात की पृथ्वी प्रत्येक 1 लाख वर्ष सायकल मध्ये फिरत असते. ठीक आहे, त्याला म्हणतात बेसिकली जिओलॉजिकल टाइम स्केल्स त्याला म्हणतात. आता आपण कसं, तुम्ही कधी ऐकले का आईस एज नावाचा कन्सेप्ट? ते मूवी आहे की नाही, आईस एज, राईट? तर तसंच बेसिकली आईस एजच्या अपोजिट काय असते, तर वॉर्म एज. आपण सध्या वॉर्म एज मध्ये राहत आहे. क्लिअर आहे? सो हाऊ दी अर्थ गोज. असं आईस एज, वॉर्म एज, आईस एज, वॉर्म एज. क्लिअर आहे? सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज दॅट मागच्या 1 लाख वर्ष आधी जे आईस एज असेल, वी हॅव अँटार्क्टिका, अँटार्क्टिका आहे, आर्टिक आहे, आइसलँड आहे, फिनलँड आहे. ठीक आहे, हे जे बेसिकली बर्फाचे जागे आहेत ना, दिसा प्रूफ या पृथ्वीवर मागच्या 1 वर्ष आधी बेसिकली वी हॅड व्हॉट. आपण तरी जर का इमॅजिन करू, आपण जर का हे आईस एज आहे आणि हे वॉर्म एज फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर आपण अजून इकडेच आहेत. हा पूर्ण जायचा आहे अजून, आपण जस्ट स्टार्ट झालो. आता इमॅजिन करा, हा पूर्ण एक सायकल किती वर्ष आहे मी म्हणालो तुम्हाला, 1 लाख इयर्स. आता अँटार्क्टिका किंवा आर्टिक, याचा अर्थ तो 1 लाख वर्ष सस्टेन झाला असेल की नाही? फॅक्ट आहे. आता इमॅजिन करो, दॅट्स अ रिपोर्ट दॅट सेज दॅट 1980 पासून जे आर्टिक आहे, आर्टिक जे रिजन आहे ना, तो 40% थिन झालेला आहे. जस्ट इमॅजिन द फॅक्ट. ज्या आईसेजच्या लेअरला बनण्यासाठी 1 लाख वर्ष लागले असतील आणि तो 1 लाख वर्षाच्या पलीकडे सस्टेन झालेला आहे. 1980 किती वर्ष झाले? 40-45 इयर्स. 40-45 इयर्स बेसिकली थिनिंग ज्याला म्हणतो आपण, थिनिंग म्हणजे बर्फ विरघळलं की नाही, दॅट इज इमॅजिन करू बाय 40%. आता हे नैसर्गिक तर नाहीये, जसं ह्युमन मेड ऍक्टिव्हिटीज. सो दॅट इज वाय क्लायमेट चेंज हा इतका इम्पॉर्टंट टॉपिक आहे इव्हन फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. हा रिपोर्ट तुम्हाला माहिती आहे ना, बाय 2050 54% ऑफ कोस्टल रिजन्स, ज्याला समुद्री पट्टी आहे ना, दे विल बी सबमर्ज्ड. एक्झाम्पल्स व्हेनिस, इटली माहिती आहे? इटलीचं कॅपिटल काय आहे बेसिकली? व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इटली? रोम का व्हेनिस? रोम आहे, पण तिकडे एक शहर आहे व्हेनिस, खूप सुंदर शहर आहे ते. असं म्हणतात की तो पूर्ण शहर बेसिकली पाणीवर बांधला गेलेला आहे. आता प्रॉब्लेम काय आला बेसिकली, आपल्याकडे ब्रिज बांधले जातात, ब्रिज पूल वगैरे, एक पाण्याची एक लेअर पकडून बांधतात की नाही. आता व्हॉट इज हॅपेंड ओव्हर देयर, इफ यू सी इटली क्लोज टू नॉर्थ पोल, आर्टिक ओशन जवळ आहे. आता आर्टिक ओशन काय मेल्ट झाला की नाही, तर पाण्याची लेअर वाढली की नाही, तर तो पूर्ण शहर पाणी गेलेला आहे. इंडोनेशिया नाव माहिती का? इंडोनेशिया. तो इंडोनेशिया जुनी कॅपिटल होती, ती कॅपिटल ऑलमोस्ट पाणी खाली गेली. ऑलमोस्ट ऑल दी इंडिया विल लूज इट्स 9 कोस्टल एरियाज. इंडियाचा मॅप पाहिला सगळ्यांनी? हाऊ मेनी स्टेट्स ऑफ इंडिया डज बेसिकली हॅव कोस्टल बाउंड्रीज? कॅन यू से? आपण काढायला गेलो तर 1, 2, चलो कुठला आहे हा? उसके बाद महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, ये क्या है?
ये दिस इज आंध्रा, दिस इज ओरिसा, वेस्ट बंगाल। 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 स्टेट्स ऑफ इंडिया। हो सकता है यहां से एक सेंचुरी के बाद, तसं म्हणतो ना द्वारका आतमध्ये आहे, तसं हे सगळ्या गोष्टी दिस इज फॅक्ट, दिस इज सायंटिफिकली प्रूव्ड as well as globally recognized. आता जगात याला कोण नकार देत नाहीये, हे लक्षात घ्या ही गोष्ट. म्हणजे असं म्हणतात की व्हॉट अर्थ आहे, अर्थ सारखं लँड आपण पूर्ण बघितलं, किती पाणी आहे, किती बर्फ आहे, किती जमीन आहे. तर हाऊ मच इज बेसिकली लँड अँड वॉटर का रेशियो? सिंपल पकडा 70-30. 70% इज वॉट बेसिकली लँड मास, सॉरी वॉटर बॉडी, 30% इज बेसिकली लँड मास. सही है? इमॅजिन करो, 30% पैकी 70% जो बेसिकली वॉटर बॉडीज आहे, त्यातला मोर दॅन 95% इज आईस ओनली. आणि पूर्ण पृथ्वीला पाण्यामध्ये डुबवण्यासाठी 5% मेल्टिंग इज सफिशियंट. 5% मेल्टिंग इज मोर दॅन सफिशियंट, मोर दॅन. असं कधी झालं की 95% जर का वॉटर आईस पूर्ण मेल्ट झाला, तर व्हॉल्यूम ऑफ द वॉटर विल इन्क्रीज. व्हॉल्यूम ऑफ द वॉटर विल इन्क्रीज नॉट. आता व्हॉल्यूम इन्क्रीज, आता पाणीचा मास पण वाढेल की नाही? असं म्हणतात की अर्थच्या ग्रॅव्हिटीवर का, अर्थच्या ग्रॅव्हिटीवर सुद्धा फरक पडेल. इमॅजिन करू. त्यासाठी बेसिकली पोल्युशन कन्झर्वेशन एफर्ट्स यूपीसी मध्ये काय एनजीओ विषयी, इंटरनॅशनल अग्रीमेंट्स विषयी ते इतका फोकस करतं. आम्ही क्लिअर? ठीक आहे. कंजर्वेशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑलवेज इन न्यूज. व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट? सिंपल आहे. व्हॉट इज इन युअर ओन वर्ड्स, व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट? बोलो, ट्राय करो. व्हॉट डू यू थिंक इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट? डेव्हलपमेंट आहे म्हणलं हार्म तर करणार, बट स्टील व्हेरी क्लोज. अजून ट्राय करो. इट डज नॉट हार्म्स द एन्व्हायरमेंट. ठीक आहे, बोलो, ट्राय करो. तर दिस माइट बी सस्टेनेबल डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट इन कॉपरेशन विथ द एन्व्हायरमेंट. ठीक आहे, व्हेरी गुड. अजून यूज इट फॉर टुडे, फ्युचरची काळजी घेता सुद्धा. ठीक आहे, व्हेरी गुड. अजून यस, ट्राय करो. आय डोंट वॉन्ट बुकिश, जे तुम्हाला माहित असेल ते. जो मारी भी राइट, यू मारी भी रॉन्ग, बात खत्म. उसका क्या क्या है, ट्राय तो करो. चलो बोलो, इट्स माय वे योर वे. बोलो, चलो ट्राय करो, स्टार्ट. बोलो मॅम. नोटा ऑप्शन इथे नाही. लेट मी व्हेरी क्लिअर. चुकीचं बोला, काही फरक नाही पडत. यू नीड टू स्पीक. व्हेरी गुड. एन्व्हायरमेंट काय इम्पॅक्ट पडत, त्याचा विचार करून ऍक्टिव्हिटीज करणं. व्हेरी गुड. अजून बोलो, सांगावं तर लागेल. बोलो. ठीक है, ठीक है. येस, लास्ट बेंच, ट्राय करो. मॅम एकतर कसं सांगते का, याचा आवाज खूप मोठा आहे. त्यात तुम्ही कोकण्यासारखा बारीक आवाजात बोलला तर मला ऐकू येणार नाही. डेव्हलपमेंट्स विल लास्ट फॉर लॉंग टाइम. ठीक है, बोलो. विच विल नॉट अफेक्ट द एन्व्हायरमेंट. ठीक है, चलो लास्ट बेंच, ट्राय करो. येस, ब्लू शर्ट, तुम्हाला विचारतो. ट्राय कर. चुकला चुकला, बिग डील, फरक नाही पडत. तर आय थिंक दिस इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बोलो. Balance between, see, I can understand 3 languages: English, Marathi and Hindi. तुम्हाला त्या लँग्वेज, ज्या लँग्वेज कम्फर्टेबल असेल तुम्ही या लँग्वेज तुम्ही उत्तर द्या. असं गरजेचं नाही बेसिकली की मी इंग्लिश म्हणा की इंग्लिश तुम्हाला उत्तर पाहिजे. युअर कम्फर्टेबल लँग्वेज, बात खतम. बोलो. डेव्हलपमेंट विच डज नॉट अफेक्ट द इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट. ठीक है, ठीक है.
ठीक है, यू बोलो. कोण बोलतोय? मला काहीच कळत नाही कोण बोलतोय. बोलो. गुड. ठीक आहे. मेंटेन रिसोर्सेस फॉर फ्री. मला एक सांगा, you have your monthly expenses, you get your monthly expenses, right? If you are coming, you are staying over here away from your home, तर तुम्हाला काहीतरी मिळत असेल ना घरातून खर्चाला, फॉर एक्झाम्पल लाईक 10,000 रुपीज है ना, वगैरे वगैरे. असं आहे का पहिल्याच दिवशी पहिल्या तारखेला तुम्ही 10,000 उडवता? तो कीप इट फॉर द फ्युचर डेट ऑल्सो ना. तुम्ही कसं करता की आज पण तुम्ही वापरत आहात, ऍट द सेम टाइम यू आर मेकिंग शुअर की द सेम रिसोर्सेस कॅन बी युटिलाइज इन द फ्युचर ऑल्सो. कारण की जर का बेसिकली असं तर होणार नाही की तुम्ही फक्त फ्युचरचा विचार करा, तुम्ही आज खर्च करणार नाही. फक्त खर्च त्या जागेवर तुम्ही रिसोर्स हा शब्द वापरा. यू विल बी युटिलायझिंग इट टुडे, डेफिनेटली यू विल युटिलायझिंग इट. मग सस्टेनेबलचा अर्थ काय? दोन अप्रोच असतात. सस्टेनेबल म्हणजे काय? आज जेव्हा मी यूज करतोय ना, आय एम मेकिंग शुअर की आय एम नॉट नेगेटिव्हली इम्पॅक्टिंग एन्व्हायरमेंट. बिकॉज व्हेन आय से इम्पॅक्ट एन्व्हायरमेंट, इट कैन बी पॉजिटिव इम्पैक्ट ऑल्सो. अगर मैं कह रहा हूं डिस्कस द इम्पॅक्ट्स ऑफ वॉल्केनिक इरप्शंस, तर असं थोडी की वॉल्केनिक इरप्शनचा इम्पॅक्ट फक्त नेगेटिव्ह असतो. आता जे प्रेझेंट एन्व्हायरमेंट ऍटमॉस्फिअर आहे ना, दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ वॉल्केनिक इरप्शन्स. हे लक्षात ठेवा. जर का वॉल्केनिक इरप्शन्स नसते तर आपले ऍटमॉस्फिअर नसतं. ऍटमॉस्फिअर नसतं, एअर नसतं, एअर नसतं, ऑक्सिजन नसतं, आणि ऑक्सिजन नसतं तर बेसिकली लिव्हिंग बिंग्स नसतात. ऑल्सो रिमेंबर दिस, म्हणजे वॉल्केनिक इरप्शन्स is also important for sustaining life form also. So whenever you say impact, you have to be precise. Sir, आज आम्ही जे युटिलायझेशन करत आहे, we should make sure के that is not negatively impacting the present, as well as आपण युटिलाइज असं करायचं की it should always also be available, accessible, as well as affordable. 3A प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं. हे तुमच्या कन्क्लुजन मध्ये पण जाणार. अवेलेबल, आता इमॅजिन कर तुम्ही अवेलेबल दिलं, पण जर का फ्युचर जनरेशन अफोर्डेबल नसल्यावर, राईट? अफोर्डेबल आहे पण ऍक्सेसिबल नाहीये, म्हणजे मोबाईल आहे कव्हरेज नाहीये. 3A प्रिन्सिपल ऑलवेज रिमेंबर. जिथे पण तुम्ही सस्टेनेबल हा टर्म्स वापरता ना, तर 5 R's रियूज रिसायकल वगैरे आहे ना, 5 R's आणि 3 A's हे लक्षात ठेवायचं. बिकॉज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू विल बी रायटिंग आन्सर्स. तो वहां पे आएगा ना वे फॉरवर्ड्स मध्ये, सोल्युशन्स मध्ये. आय एम ऑलवेज सेइंग यू, प्लीज स्टार्ट युअर प्रिपरेशन मेन्स कम प्री. उलट जाऊ नका. बोलिए. यस मॅम. 5R आणि 3A ते पाहून घ्या. 5 रियूज रिसायकल रिबिल्ड वगैरे आहे ना, ते 5R. आधी 3R होते, पण त्याला परत चेंज केला. नाव वी हॅव 5 R's. ठीक आहे. सांगता का तुम्ही? सांगताल का? बोलिए. ती तर मलाही माहिती. ठीक आहे. देन इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह एरियाज, शब्दामध्ये पकडा काय असेल, त्याला ESA म्हणतो आपण. इकोलॉजिकल म्हणजे एन्व्हायरमेंटल येणार. दिस इज फॅक्ट. एरिया म्हणजे रिजन झाला. व्हॉट डू यू मीन बाय सेन्सिटिव्ह नाउ? अनलेस अँड अंटिल यू डोंट ब्रेक द टाइटल, आतमधला अभ्यास समजणार नाही. बताइए, डोंट स्टडी लाइक अ कॉलेज स्टूडेंट. बात क्लियर है यहाँ पे. You are not students anymore, you are aspirants. Yes or no? स्टुडंट्स मध्ये कसं असते, इधर 40%, 50%, 60%, 70%. एस्पिरंट्स में तसं नाहीये. इट्स इधर मुसोरी और अगेन द सेम लायब्ररी. हे लक्षात ठेवायचं. यू सेइंग समथिंग? व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. फ्रजाइल सेन्सिटिव्हचा अर्थ काय? बेसिकली नाजूक. वेस्टर्न घाट्स आहे का? वेस्टर्न घाट्स पश्चिमी पराणा. असं म्हणतात की अजूनही 2024 मध्ये देर आर 3 मिलियन. 3 मिलियन म्हणजे किती झाले आकडेवारी? 30 लाख.
अनडिस्कवर्ड स्पीशीज इन वेस्टर्न घाट्स अजूनही. त्या जर का आपण बेसिकली हे गडबड केली, गडबड म्हणजे इन द सिंपल लँग्वेज में इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला त्यामध्ये केलं. सो व्हॉट यू आर डुईंग. तर आता इथं प्रॉब्लेम कसं होतं की गव्हर्नमेंटला डिसाईड करायला लागतं. इन्फ्लेशन वाढलेलं आहे, लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायचं आहे. एम्प्लॉयमेंटसाठी तुम्हाला बेसिकली इकॉनॉमीमध्ये पैसे पण तर पाहिजे. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला काय करायचं, यू आर सपोज टू फोकस ऑन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. वेन यू फोकस ऑन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ना एम्प्लॉयमेंट वाढतं, हे लक्षात. हे तुम्हाला इकॉनॉमीचं कव्हर होईल. मग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मग सर्वात बेस्ट इथं ऑप्शन काय तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. जितके जास्त बेसिकली तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतात, इकॉनॉमी थोडं फास्ट टर्न होतं. टर्न म्हणजे बेसिकली टर्न होतं, रुळावर येतं ते. मग इथे प्रॉब्लेम काय होतं की बेसिकली मग इट इज लाईफ ऑफ ह्युमन्स वर्सेस लाईफ ऑफ नेचर. अंडरस्टँडिंग दिस. इमॅजिन करा इफ यू आर दी गव्हर्नमेंट, लोकांना कामं द्यायची, जागा नाहीये ना आता बांधायला, मग कुठे जाणार तुम्ही. हिरवळ पट्टा काढणार तुम्ही, कॉमन सेन्स आहे. मग हिरवळ पट्टा काढताना मी बेसिकली त्या गोष्टी करताना काय काय गोष्टीची काळजी घेणार आहे. मग तिकडे मी चेक करणार की बेसिकली तिकडे स्पीशीज कुठले आहेत. कारण की कसं आहे आपल्याला आता इमॅजिन करू, सी इन दिस एरिया हिरवळ पट्टा किती कमी सापडतो आपल्याला. याचा तुम्हाला इफेक्ट जाणवणार उन्हाळ्यामध्ये. याचा तुम्हाला आपण म्हणतो ना पावसाचे पॅटर्न चेंज झालेले आहेत का, इव्हॅपोरेशनच होत नाहीये. पावसासाठी बेसिकली व्हॉट वी नीड क्लाउड्स. बघा पाऊस पाहिजे सबसे पहिले व्हॉट वी नीड क्लाउड्स. क्लाउड साठी बेसिकली काय पाहिजे, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन का बेसिक रूल क्या है, उसके लिए वी नीड वॉटर वेपर. यापासून जॉग्राफी मध्ये बघा हे फक्त कानावर पडतं तुमच्या. त्यासाठी बेसिकली काय पाहिजे, इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणतो की नाही आपण, अरे होणार कसं इव्हॅपोरेशन, झाडच नाही तिथे. जे वॉटर बॉडीज होते त्या वॉटर बॉडी सुकून गेले आहेत का, कारण की सर तिकडे आम्ही जमिनी बांधलेल्या आहेत. वाय एव्हरी टाइम आफ्टर एव्हरी रेनफॉल वाय मुंबई गोस अंडर फ्लड्स. कधी एक विचार केलाय का, वाय ओनली मुंबई. ठीक आहे, व्हेरी गुड. अजून मुंबई बेसिकली असं होतं, डम्पिंग झोन म्हणतो की डिप्रेशन. त्यांनी काय केलं तिकडं, सिल्टिंग केलं. सिल्टिंग केलं म्हणजे काय, बेसिकली वाळू भरत भरत गेले. बेसिकली वाळू भरली, ह्याच्यावर बिल्डिंग ह्याच्यावर बिल्डिंग बांधल्या. अरे पण इमॅजिन करो, ही जे डम्पिंग झोन आहे हे निसर्गाने कितीतरी हजारो ने लाखो वर्षांपासून बांधलेली आहे. आपण ऑल ऑफ अ सडन येतो आणि आपण भरतो. जसं की एखादी रिव्हर आहे, इफ युअर अ पर्टिक्युलर रिव्हर, तिचा असा फ्लो आहे, ठीक आहे. सो व्हॉट वी डू बेसिकली, आपण करतो इथे कट ऑफ करून टाकतो रिव्हरला. आपण सरळ फ्लो आणतो. प्रॉब्लेम काय होतो, ही रिव्हर नॉर्मल वातावरणच्या वेळी काय करणार नाही, पण जर का पाऊस हेवी पडला, व्हॉट विल दिस रिव्हर डू, दिस विल गो अगेन्स्ट टू इट्स ओरिजिनल जर्नी. हिमालयस माहिती आहे, हिमालयाचं नाव ऐकलंय कधी, हिमालयास. गंगा रिव्हरचं नाव ऐकलंय का, रिव्हर ब्रह्मपुत्र ऐकलंय का, रिव्हर इंदस ऐकलंय का. आपण त्याला बिग म्हणतो, BIG. ब्रह्मपुत्र, इंदस आणि गंगा, तिचा बिग रिव्हर्स. ठीक आहे. आता हिमालयस किती मोठे आपल्याला सापडतात, येस ऑर नो. हिमालयाचं वय किती आहे, व्हॉट इज द एज ऑफ हिमालयस, एनी आयडिया. कोणी एनसाठी वाचतात का ते कोणी. 40 मिलियन इयर्स. करो कॅल्क्युलेशन. 40 मिलियन, 1 मिलियन किती असते, 10 लाख. खरं कॅल्क्युलेशन किती झालं ते लाखांच्या हिशोबाने, 4 CR, 4 करोड वर्ष, बरोबर की नाही. दॅट इज द एज ऑफ हिमालयस. दॅट इज द एज ऑफ हिमालयस. जर का आता मी तुम्हाला सांगितलं ह्याचं वय किती आहे, बिग रिव्हर्स, म्हणजे जर का हिमालयस आपले 4 करोड वर्ष असतील ना, तर दिस बिग रिव्हर्स 7 CR इयर्स. याचा अर्थ काय, हे नद्या हिमालयाच्या आधीपासून अस्तित्वामध्ये आहेत. आता इमॅजिन करो, रिव्हर अशी फ्लो करते, जस्ट दिस रिव्हर इज फ्लोईंग आणि ऑल ऑफ अ सडन हिमालय येत आहे वरती. तर कन्सेप्ट समजून घ्या, हिमालय येत आहे पण ही रिव्हर तर येते. व्हॉट इज रिव्हर, ही रिव्हर काय करणार आहे, हिमालयाला मधून फोडून जाणार आहे. पण हिमालयात बघताना आपण हिमालयास कधी अशी दिसतं, अशी हे कापले. हा जो सेक्शन आहे ना, हा रिव्हर्सनी कापलेला आहे, हे लक्षात घ्या.
दिस इज द स्ट्रेंथ ऑफ रिव्हर. आता इमॅजिन करो हे रिव्हर्स एवढा मोठा डोंगर आहे. हे डोंगराची हाईट किती आहे? टेक्निकली स्पीकिंग इट इज 9 किलोमीटर्स. जमिनीच्या 8.48 9 किलोमीटर 9 किलोमीटर सरफेस वरती आहे. त्याला कापलेला आहे रिव्हरने. जर का हे रिव्हर 7 करोड वर्ष असतील, कॉमन सेन्स आहे, आपले जे प्लॅटो आहे, महाराष्ट्र प्लॅटो म्हणतो की नाही आपण, किंवा नॉर्मल डेक्कन प्लॅटो म्हणतो की नाही, डेक्कन प्लॅटो हिमालयापेक्षा जुना आहे. डेक्कन प्लॅटो हा हिमालयापेक्षा जुना आहे. जर का हा 4 करोड वर्ष तर डेक्कन प्लॅटो बेसिकली 5.5 करोड वर्ष. इमॅजिन कर त्याच्यावर जे रिव्हर्स किती जुने असतील. ते रिव्हर्स आपल्याला आत्ताही सापडत आहेत. ते रिव्हर्स म्हणजे आत्ता आपण जे एखादी नदी बघतो ना वाहताना, ही नदी करोडो वर्षांपासून वाहत आहे की नाहीये. म्हणजे या नदीने ही जो जर्नी बनलेली आहे, तिचं जो चॅनल बनलेला आहे, तो कितीतरी करोडो वर्षापासून नदी तिकडे चॅनल बनवत आहे. तर ऑल ऑफ अस आपण काय करतो, त्याला बेसिकली आपण त्याला डंप करून टाकतो. एखादा कर्वला डंप करतो आणि करंट करण्याचा प्रयत्न करतो ना. म्हणून तुम्ही कधीही पहा, जेव्हा फ्लड्स येतात ना, फ्लड्स जेव्हा ही नदी आहे, इथं आपण बेसिकली ह्याला या कर्वला आपण काय केलं, तर कन्स्ट्रक्शन केलंय आणि नदीला आपण कसं केलं, नदीला आपण असाच चॅनल आणलाय. कळतंय? Now what is happening over here? This original flow of river is in existence for minimum 10 lakh years. Minimum 10 लाख वर्ष. Minimum. All of us what we are doing? फिल्डिंग करतो आपण, ते फिलिंग करतो. आता काय होतं, जेव्हा फ्लडिंग येते ना, मग रिव्हर परत अशी येते, अशी. आणि हा तर फ्लो आहेच. म्हणून तुम्ही कधीही पाहिजे, प्रॉपरली हेवी फ्लड्स असतात ना, आपलं गाव किंवा एखादा शहर मध्ये सापडतं आणि त्याच्या अवतीभोवती पाणी नेहमी सापडतं. आपण बघतो ना, सीएम एरियल फोटोग्राफ पाठवतात ना कधी पण, तुम्ही ऑलवेज सी दिस. जे गाव आहे, जे शहर आहे, ते मधोमध आहे आणि त्याच्या अवतीभोवती पाणी आहे. का? कारण की नदीचा ऍक्च्युली जो ओरिजिनल प्रवाह असा होता, याने ते शहर बसवलं, नदीचा फ्लो डायव्हर्ट केला. आता या डायव्हर्ट फ्लोवर तर पाणी येणारच, पण जेव्हा फ्लडिंग होतं, एक्सेसिव्ह पाणी असतं, तेव्हा इथे पण फ्लड झालं आणि ओरिजिनल ज्या पाथमध्ये पण फ्लड येणार आहे. दॅट इज यू विल सी द सिटीज इन सेंटर आणि आजूबाजूला पाणी भरपूर असतं. सो दॅट इज वाय इथे बेसिकली युपीसीचा कन्सेप्ट येतो, डेव्हलपमेंट ऍट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, बेसिकली जर का तुम्ही एक झाड कापत असेल तर त्याच्या कितीतरी पटीने तुम्ही बेसिकली फॉरेस्टेशन करायला पाहिजे. अरे पण ते एक झाड, एक जंगल जे आहे, एक प्रॉपर जंगल डेव्हलप करण्यासाठी किती हजार वर्ष लागतात, जंगल प्रॉपर डेव्हलप करण्यासाठी. कारण की ते बेसिकली दॅट ग्रीनरी पट्टा डिटरमाइन्स द क्लायमेट, वेदर नाही. वेदर म्हणजे काय, हे आता म्हणजे फील करतो ना, हे गरम होतं, ह्युमिड होतं, दॅट इज वेदर. मग दिस वेदर, रोजचा डेटा, 7 दिवसांचा डेटा, 15 दिवसांचा डेटा, महिन्याभराचा डेटा, 4 महिन्यांचा डेटा, 6 महिन्यांचा डेटा, वर्षभराचा डेटा, इतके डेटे मिळून आपण जेव्हा 50 वर्षाचा डेटा काढतो, तेव्हा त्या रिजनचा एक ऍव्हरेज फिगर मिळतो की नाही. दॅट ऍव्हरेज फिगर इज कॉल्ड एज क्लायमेट. म्हणून आपण कधी क्लायमेट रिपोर्ट नाही बघत, आपण काय म्हणतो, वेदर रिपोर्ट. वेदर रिपोर्ट म्हणजे काय, रोजचं, आज पाऊस पडला, आज ऊन आहे, वगैरे वगैरे. जस्ट इमॅजिन दिस. तर बेसिकली इमॅजिन आपण कुठला कन्सेप्ट वापरतो, क्लायमेट चेंज म्हणतो का वेदर चेंज म्हणतो? क्लायमेट चेंज. जस्ट इमॅजिन दिस. म्हणजे अख्ख्या पृथ्वीचा जन्म कधीपासून आहे, 4.6 बिलियन. 4.6 बिलियन. 1 बिलियन म्हणजे किती, 4.6 बिलियन, राईट. आणि 1 बिलियन म्हणजे किती, 10⁹9. थोडे झिरो, थोडे पृथ्वी म्हणजे किती करा, 4.6 इंटू 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. दिस इज द एज ऑफ द अर्थ. इमॅजिन करू, इतक्या वर्षामध्ये अर्थनी स्वतःच क्लायमेट डेव्हलप केलं असेल की नाही. ह्युमन स्पीशीज काय इंडस्ट्रियल रेव्होल्युशन गेल्या 300-400 वर्षात, 500 पकडा, चलो, इज 500 इयर्स. व्हॉट इज 500 इयर्स? ह्याच्यासमोर काय आहे 500 इयर्स? म्हणजे इमॅजिन करा, हा जो काउंट येते ह्याच्यासमोर 500 वर्षांनी पूर्ण पृथ्वीचं क्लायमेट चेंज करून टाकतं. एंटायर अर्थ का क्लायमेट चेंज करतात. दॅट इज वी से क्लायमेट चेंज. लक्षात घ्या. म्हणून कन्झर्वेशनवर प्रत्येक वर्षी युपीएससी प्रश्न विचारतो. इव्हन तुमच्या एथिक्समध्ये देयर विल बी क्वेश्चन्स, केस स्टडीज. इफ यू कम फ्रॉम अ सेन्सिटिव्ह एरिया, इफ यू कम particularly from a sensitive area, questions will be asked to you.
regarding environment of the particular region, climate of the particular region, vegetation of the particular region. तुम्ही काय करणार जर का तुम्ही असाल तर if I am coming basically imagine go from eastern Maharashtra, right, Gadchiroli, all the stuff, they will ask certain questions about forestation, deforestation, Naxalism, दंडक region, रेड कॉर्ड region म्हणतो का त्यालाच म्हणतो ना आपण. ह्याच्यावर प्रश्न विचारले जाणार तुम्हाला. am I clear? ठीक है, चलो क्लाइमेट चेंज हो गया, फिर उसके बाद लॉस. ह्याच्या प्रश्न आहेत लॉस मध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, फॉरेस्ट रेग्युलेशन ऍक्ट, हे आपण सगळं पाहूया. देन इंटरनॅशनल गव्हर्नमेंट्स मध्ये आपण ऐकतो की नाही, अरे डोंट वरी, डोंट राईट, यू विल गेट दिस पीडीएफ, डोंट राईट, फोकस करायचं. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आपण ऐकतो की पॅरिस क्लायमेट चेंज इतक्यात भरपूर चर्चेमध्ये होतं, पॅरिस क्लायमेट चेंज, किंवा ISA इंटरनॅशनल सोलार अलियन्स. आता हा इम्पॉर्टंट काय, कारण की ह्याचा इनिशिएटिव्ह स्वतः भारताने घेतलेला आहे, गव्हर्नमेंट ऑफ भारत त्यांनी घेतलेलं आहे ते. ठीक आहे, लास्ट वन इज बेसिकली UNEP. ह्याच्यावर भरपूर प्रश्न येतात. हा जो AFO आहे ना, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि युनेस्को, याचे रिपोर्ट्स UPSC वारंवार ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी विचारतो. प्रिपेअर सिव्हिल सर्व्हिसेस, प्रिपेअर डिफेन्स सर्व्हिसेस, प्रिपेअर स्टेट सर्व्हिसेस, UPSC विल आस्क दिस 2 क्वेश्चन्स. ह्याच्यावर UPSC प्रश्न, ह्याचे रिपोर्ट्स. मग रिपोर्ट्स विचारताना UPSC मग आपलं काम काय, 6 महिन्याचे एक्झामच्या आधीच 6 महिन्याचे रिपोर्ट्स आहेत. FAO, युनेस्को, UNEP, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, फक्त त्याला MAB बोलतात, मॅन अँड एन्व्हायरमेंटल प्रोग्राम चला म्हणतात. आपल्याला काय करायचं, फक्त 6 महिने रिपोर्ट्स आहेत, रट्टा मारून टाकायचे. आम्ही क्लिअर? ठीक आहे, याचा बॅलन्स बघा तुम्ही, आता बॅलन्स किती आहे. लुक दिस इज इम्पॉर्टंट ना. जर का ओव्हरऑल तुम्ही अनालिसिस केलं ना, तर एक बॅलन्स कळतो आपल्याला. नॉर्मली व्हॉट हॅपन्स, नॉर्मली बेसिकली इन UPSC पेपर आपण जर प्रिलिमचे पेपर पाहिले, त्याचा बॅलन्स बघितलं ना, तर 40% इज बेसिकली स्टॅटिक, 40% इज बेसिकली स्टॅटिक अँड 60% इज करंट रिलेटेड स्टॅटिक. समजते का मी काय म्हणतो? 40% इज बेसिकली स्टॅटिक, जे सिंपल क्वेश्चन असतात की नाही, त्याच्यामध्ये कुठलं कुठलं आलं, एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री है ना, ज्योग्राफी ऑफ इंडिया, सायन्स अँड टेक्निक, आर्ट अँड कल्चर, हे स्टॅटिक क्वेश्चन्स आहेत जिथे UPSC जास्त हेराफेरी करत नाही. मग करंट अफेअर्स वाले कुठले आहेत, एन्व्हायरमेंट सर्वात जास्त, एन्व्हायरमेंट, SNT, सायन्स अँड टेक ते विचारणार. इकोनॉमिक्स हायब्रिड मॉडल असतं, करंट अफेयर्स भी आता है उसमें, और उसमें बेसिकली स्टॅटिक क्वेश्चन पण येतं, पण स्टॅटिक क्वेश्चन ते टफ करायला लागलं तर इम्प्लाइड क्वेश्चन. इन्फ्लेशन वाटलं तर बेसिकली व्हॉट विल हॅपन, CRR रेट आपण इन्क्रीज केला, कमी केला तर व्हॉट विल हॅपन, बँक रेट वाढले तर व्हॉट विल हॅपन. इकॉनॉमिक्स मध्ये इम्प्लाइड क्वेश्चन येत आहेत. पण एन्व्हायरमेंट मध्ये आपण गेले 10-12 वर्ष अनालिसिस केलं ना, तो एक गोष्ट इट इज व्हेरी क्लिअर दॅट क्वेश्चन्स कम इन अ मिक्स रेंज, पण बॅलन्स आहे. करंट क्वेश्चन मोरलेस, आता इथे सीन बघा, ऍक्ट, वेटलँड्स अँड युनियन बॉडीज, दिस विल कम अंडर द कॅटेगरी ऑफ करंट. आय रिपीट, करंट 90 क्वेश्चन ऍक्च्युअली वेगळे लिहिलेत की नाही, बट ऍक्ट, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, CITES साइट्स त्याला आपण ज्याला म्हणतो है ना, देन उसके बाद FRA फॉरेस्ट रिजर्वेशन ऍक्ट वगैरह हे जे आहेत ना, दिस विल कम अंडर करंट अफेयर्स. वेटलँड्स करंट अफेयर्स, UN बॉडीज करंट अफेयर्स. पण स्टॅटिक इतकं मागा नाही, म्हणजे इमॅजिन करू हे 90 आहेत, हे 20 110 आहे, 130 आणि हे पकडा मोर ऑन ॲव्हरेज 90 पकडा, चलो म्हणजे इतका मोठा मार्जिन नाहीये, हे लक्षात. व्हॉट आय हॅव सीन, स्टुडंट्स जेव्हा करंट एन्व्हायरमेंट करतात तेव्हा ते मोस्टली करंट अफेअर्स करतात. नेव्हर डू दॅट. UPSC काय करणार, आज या वर्षी जर का तुम्हाला स्टॅटिक प्रश्न विचारले तर मुलाची मेंटॅलिटी काय होते, स्टॅटिक. व्हॉट टाइम नेक्स्ट टाइम UPSC विल डू, इट विल गो फॉर करंट अफेअर्स. नेव्हर फॉलो दॅट. प्रत्येक सब्जेक्टचा एक बेसिक कंटेंट हा तुमचा असायलाच पाहिजे, बेसिक कंटेंट. कारण जोपर्यंत बेसिक कंटेंट तुम्हाला कळत नाही तोपर्यंत स्टॅटिकला कसं करंट करायचं तेही तुम्हाला कळणार नाही. जसं की इमॅजिन करू, हा UPSC मिक्सिंग सब्जेक्ट. आता आपण अर्थक्वेक पकडूयात, अर्थक्वेक आहे किंवा अर्बन फ्लडिंग आहे की नाही, फ्लड्स म्हणतो की नाही आपण. आता एक नवीन कन्सेप्ट निघालाय बेसिकली अर्बन फ्लडिंग. अर्बन फ्लडिंग मध्ये काय, जसं मुंबईला होतं ना, मुंबईला, बँगलोरला झालंय, चेन्नईला झालंय, आता इतक्यात पुण्यामध्ये पण व्हायला लागलेत. म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये सुद्धा फ्लडिंग होत आहे. ठीक आहे, फ्लडिंग बेसिकली आतमध्ये होत नाही. जर एखादा राज्य बेसिकली किनारपट्ट्याला आहे
तर तिकडे जास्त पाऊस पडण्याची शक्यता नेहमी जास्त असते. तो वहां पे बेसिकली फ्लड्स येण्याची शक्यता वाढते. पण जैसे यू आर गोइंग इनसाइड, ऍज इट इज यू आर गोइंग इनसाइड, तिथं फ्लड्स येत नाही. प्रॉब्लेम काय आलाय, अर्बन फ्लड्स हा जो कन्सेप्ट आहे, इथून 10 वर्ष आधी अर्बन फ्लड ऍज अ कन्सेप्ट असं मेट्रोलॉजिस्ट म्हणतात 10 वर्षातून एकदा होणारा कन्सेप्ट होता तो. बिफोर 2010 अर्बन फ्लड्स वॉज अ कन्सेप्ट, वॉज अ इव्हेंट विच यूज टू हॅपन वन्स अ डिकेड. एखाद्या म्हणजे 10 वर्ष एखादा होणार आहे तो अर्बन फ्लड्स. आफ्टर 2010 it is happening every year. Just analyze the impact of human activities. Hey, whatever I'm talking, it is on facts and figures only. Imagine करो, जी गोष्ट जी घटना बेसिकली 10 वर्षातून एखाद्या वेळा व्हायची, एखाद्या वेळा ती 2010 नंतर प्रत्येक वर्षी होत आहे. प्रत्येक वर्षी मध्ये एकदा होत नाहीये, कधी एकदा होत आहे, कधी दोनदा होत आहे. इतकी फ्रिक्वेन्सी वाढली. हमें क्लियर? ठीक है. तो यहाँ पे अब इमेजिन करो, आता एक्सप्लेन द इम्पॅक्ट ऑफ अर्बन फ्लड्स. सिंपल क्वेश्चन, डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आहे. कधी लक्षात घ्या, पीवायक्यूज मध्ये तुम्हाला समजून जाईल. हे जे असतात ना, एक्सप्लेन, डिस्कस, एलॅबोरेट, अनालाइज, क्रिटिकल अनालाइज, है ना, हे डायरेक्टिव्ह बेसिकली तुमचे घेतील. आणि हे काय, एक्सप्लेन दी इम्पॅक्ट. आता आपण जर का हा कन्सेप्ट बघितला अर्बन फ्लड्स, तर आपल्या डोक्यात काय ते बेसिकली अर्बन फ्लड म्हणजे त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट असणार ना, मोस्टली प्रॉपर्टीचं नुकसान केलं, शेतीचं नुकसान केलं बेसिकली. बट इथे एक्सप्लेन द नेगेटिव्ह इम्पॅक्ट इतकंच दिलेलं आहे का? अर्बन फ्लड्समुळे बेसिकली जे ग्राउंड वॉटर ना, ग्राउंड वॉटर ते सुद्धा रिचार्ज होतं. वी हॅव समथिंग कॉल्ड एज ॲक्विफायर्स. ग्राउंड वॉटर किंवा त्याला आपण वॉटर टेबल म्हणतो, ते रिचार्ज होतं. जे दुष्काळी भाग आहे तिथे बेसिकली सॉइल एनरिचमेंट आहे, पाणी गेले की सॉइल एनरिचमेंट होतं की नाही. ऑलवेज इम्पॅक्ट म्हणले की पॉझिटिव्ह प्लस नेगेटिव्ह. बट इट्स अ सिंपल क्वेश्चन. क्वेश्चन चेंज करतो मी. Can anyone tell me the full form NDMA? नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी. ठीक है, नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी. देखो सेम क्वेश्चन, नीट पहा काय केलेलं आहे. जर का मी इथे फक्त एवढंच टाकलं, एक्सप्लेन द रोल ऑफ एनडीएमए, बात खतम. क्लिअर आहे की नाही? एक्सप्लेन म्हणजे एक्सप्लेन डायरेक्टिव्ह आलं आणि मला काय एक्सप्लेन करायचं आहे, द रोल ऑफ एनडीएमए. इथे काय टाकलं त्यांनी टाकलेलं की इन द रिसेंट अर्बन फ्लड्स विटनेस्ड इन मुंबई, देन एक्सप्लेन द रोल ऑफ एनडीएमए. तो एक्सप्लेन काय आलं माझं डायरेक्टिव्ह, काय करायचं मला, रोल ऑफ एनडीएमए, दॅट इज माय मेन डिमांड ऑफ द क्वेश्चन. जर का हे ना फक्त एवढंच टाकायचं आहे, मग हे वरचं का लिहिलं बरं? वरती पण त्यांनी एक सेंटेन्स ऍड केलं की नाही ऍड केलंय? वाय दे आर रिटन दॅट? आपण जेव्हा पीवायक्यूज डिस्कस करू वेन वी स्टार्ट आर सेशन्स ना, देयर आर सो मेनी क्वेश्चन जे असेच येणार आहे तुम्हाला. इथे बेसिकली हा शब्द वापरलेला आहे रिसेंट. रिसेंटचा अर्थ काय? करंटली, करंट अफेअर्स आहे. इन द रिसेंट अर्बन फ्लड्स विटनेस्ड इन मुंबई, म्हणजे आपण मराठीत म्हणा काय करतो बेसिकली मुंबईमध्ये इतक्या काळामध्ये बेसिकली जे अर्बन फ्लड्स बघितले गेले त्याच्यामध्ये रोल ऑफ एनडीएमए रोल करा. तर याचा अर्थ काय, जेव्हा बेसिकली आता मी फर्स्ट क्वेश्चनला ट्राय करतो, व्हॉट आय एम रायटिंग डायरेक्टली, पहिला पॅराग्राफ काय येणार माझा,
द मिनिंग ऑफ अर्बन फ्लड्स अँड डायरेक्टली मेन बॉडी काय येणार आहे, इम्पॅक्ट ऑफ म्हणजे इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, नेगेटिव्ह इम्पॅक्ट, बरोबर आहे की नाही, आणि कन्क्लुजन. पण इथे आता माझा आन्सर चेंज झाला, त्या आन्सरचा अप्रोच चेंज झाला. इथं जेव्हा युपीएससीने मला जाणीवपूर्वक हे स्टेटमेंट ऍड केले ना, दी फर्स्ट ऑफ दी स्टेटमेंट, जेव्हा हे रोल टाकलेला आहे, व्हॉट यूपीएससी इज आस्किंग मी ना, जहां पे माय फर्स्ट पैराग्राफ विल डिटरमाइन व्हाट, हाँ रिसेंटली अर्बन फ्लड्स वर विटनेस इन मुंबई, ऑगस्ट वगैरह इतकं नुकसान झाले, सही आहे. बट इथे अर्बन फ्लड्स बद्दल मला थोडं लिहावं लागेल, मुंबईमध्ये काय गडबड झालेली आहे. एक्सप्लेन डायरेक्टिव्ह आहे, माझ्या मेन बॉडीमध्ये रोल ऑफ एनडीएमए असणार आहे, बट त्याच्या सोबत मला ह्याला सुद्धा एक्सप्लेन करावं लागणार. इथं अप्रोच वेगळा, तो दिस बिकम्स माय सेकंड डिमांड. हे लक्षात. प्रॉब्लेम काय होता, हा प्रश्न युपीएससीने दिला, तर व्हॉट आय हॅव सीन, व्हॉट स्टुडंट्स डू, डायरेक्टली दे स्टार्ट एक्सप्लेनिंग द रोल ऑफ एनडीएम. नाही, तसं असतं तर युपीएससीने फर्स्ट स्टेटमेंट का टाकलं असतं, मग युपीएससी डायरेक्ट विचारलं असतं ना की एक्सप्लेन द रोल ऑफ एनडीएम, बात खतम. ऍज दिस क्वेश्चन आहे ना, पण युपीएससीने क्लिअरली मेन्शन केलं, मुंबईमध्ये टाकलेलं आहे की नाही, मुंबई टाका, बँगलोर टाका, हैदराबाद टाका, पण युपीएससीने जर का सांगितलं की बाबा हे आहे, त्या कंटेक्स्ट मध्ये बेसिकली तुम्ही उत्तर लिहा. याचा अर्थ मला त्या कंटेक्स्टला घेऊन सुद्धा एक पॅराग्राफ लिहिणं कंपल्सरी आहे, बिकॉज इवन दिस वन पॅराग्राफ होल्ड्स द वेटेज ऑफ 1 मार्क्स. हे लक्षात. आणि हे 1 मार्क असे जे क्वेश्चन्स आहेत, आउट ऑफ 20 देयर विल बी ऍटलीस्ट 12 to 14. इमेजिन कीजिए अगर मैं हा 1 मार्क सोडतोय इन एव्हरी क्वेश्चन, हाउ मेनी क्वेश्चन आर लिव्हिंग, 12 to 14. हा पकडा, किती जीएस आहेत, 4. ऍक्च्युअली किती मार्क्स सोडलेत मग, हे समजून घ्यायचं तुम्हाला. Am I clear? ठीक आहे. बेसिकली नेक्स्ट पॉइंट विल बी ना एन्व्हायरमेंट लिंकिंग का टॉपिक आहे. आता डायरेक्टली नेक्स्ट सेशन मध्ये डायरेक्टली मी एन्व्हायरमेंट स्टार्टच करत शिकवायला तुम्हाला, तेव्हा तुम्हाला ब्रीफिंग करायचं होतं. वी विल स्टार्ट समथिंग अबाउट नाउ डिझास्टर मॅनेजमेंट. अच्छा, एन्व्हायरमेंट लिंकिंग इश्यूज आहेत का, टॉपिक असे यायचा नाही इश्यू होण्यासारखं, बट स्टील एनी क्वेश्चन्स फ्रॉम युअर साइड, एनी क्वेश्चन्स. न्यूजपेपर वाचायला चालू केलेत का, न्यूजपेपर्स वाचायला चालू केलं आहे तुम्ही लोकांनी, एनीवन हू हॅज नॉट स्टार्टेड, टेल मी ट्रूली फ्रँकली, सगळ्यांनी वाचायला चालू केलंय, वाचलंय पेपर आजचा, चालू केलंय वाचायला, ऑनलाईन का, व्हिडिओज पाहता का युट्यूबवर, ठीक आहे, नाही न्यूजपेपर्स लक्षात जरा सम बेसिक रूल्स विच यू शुड डू, कोणी काही बोलू दे, न्यूजपेपर रिडिंग इज मस्ट. या मोमेंटला इट माइट हॅपन तुम्हाला 3 तास 3.5 तास लागू शकतात, काही काळजी नाही करायची, लागणार 100% लागणार इफ यू आर रिडिंग इट प्रॉपरली. फक्त वरच्या 4 तासात 15 मिनिटात होऊन जाईल तो, है ना, तसं नाही करायचं आपल्याला, बिकॉज न्यूजपेपर जे काय करंट अफेअर्स आहेत, ज्याची न्यूजपेपर्सवर कमांड आहे ना, भलेही फ्रेशर असू दे, स्टील ही कॅन राईट आन्सर्स, स्टील ही विल राईट आन्सर्स. ज्या मोमेंटला ऍट दिस मोमेंट न्यूजपेपर रिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. भले तुम्ही जीएस वाचू नका, या मोमेंटला वाचण्याची गरज पण आहे. कळणार आहे का काय, कळणार तुम्हाला असं काय नाहीये, बट न्यूजपेपर रिडिंग इनिशियली 1 महिन्यात तोही कळणार नाहीये. स्टील सिट अँड रीड 3 hours 3.5 काय काय मला स्टुडंट्स येतात सर 4 तास लागतात, मला लागू दे. अरे आज 4 तास लागते ना, 2 महिन्यात थोडी 4 तास लागणार तुम्हाला, बट दॅट शुड श्रिंक टू 1.5 तास, 1 ते 1.5 तास, त्याच्यानंतर नाही. आता या मोमेंट न्यूजपेपर वाचताना पूर्ण पेपर वाचा, पूर्ण पेपर वाचा. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा तुम्हाला समजायला लागेल न्यूजपेपर, एक पेपरची लिंक असते, एक लाईन ऑफ थॉट असते, ते समजायला लागलं ना, देन यू विल आराम से, मग तुम्हाला कळते कुठल्या कुठल्या गोष्टी बेसिकली कॅन्सल आउट करायच्या आहेत, कुठल्या क्वेश्चन बेसिकली कुठल्या एडिटोरियल वाचायचं आहे. ज्याला जो जर काही कॉलेजवाला असेल किंवा जो वर्किंग असेल त्याला स्ट्रॉंग रिकमेंडेशन आहे, स्टार्ट रिडिंग एडिटोरियल्स. ना असे काय असतात काही कॉलेजवाले आहेत सर वेळ मिळत नाहीये मला, रीड ओनली एडिटोरियल्स, बिकॉज यू ऑलवेज सी न्यूज़पेपर में 2 चीजें होती है, एक आती न्यूज, एक आती इंफॉर्मेशन. एडिटोरियल्स विल कंटेन इंफॉर्मेशन, ऑलवेज रिमेंबर. बाकीचे न्यूज आहे, आपले युपीएससी मध्ये आन्सर्स जे असतात ना, एक्सप्रेस इन युअर ओन वर्ड्स, क्रिटिकली अनालाइज, डिस्कस, कमेंट, इथं तुम्हाला स्वतःची इन्फॉर्मेशन असणं महत्वाची आहे.
राहिले जे बातमी न्यूजच्या आहेत, दॅट न्यूज विल बी कवर्ड इन एनी क्लास मॅगझिन. कुठल्याही मॅगझिन मध्ये न्यूज असंही कव्हर केलं जातं. ऍट दिस पॉईंट व्हॉट इज इम्पॉर्टंट टू यू टू रीड इन्फॉर्मेशन. आणि इन्फॉर्मेशन कुठे मिळते? फक्त एडिटोरियल्सवर. काही कळणार नाही तुम्हाला, एक महिन्यातून तरी काही कळणार नाही, कोई बात नाही. ज्याला असा प्रश्न पडत असेल ना की बेसिकली सर कुठे स्टार्ट करू, कसं स्टार्ट करू, 1760 लोकांना भेटण्यापेक्षा ना तुम्ही पीवायक्यूज वाचायला स्टार्ट करा. आय एम टेलिंग यू दिस, ऑलवेज टेलिंग यू दिस. पीवायक्यूज, ज्याला पीवायक्यूज पार्ट आणि ज्याला सिलेबस पार्ट, आय विल गिव्ह दॅट पर्सन इन रायटिंग. 50% एक्झाम तुम्ही निघाली, तेच निघालेली आहे. कंडिशन आहे. पीवायक्यूज मी पार्ट म्हणले, वाचायला म्हणलोय का? पीवायक्यूज पार्ट, सिलेबस पार्ट. सिलेबस होणार सर, सिलेबस 4 पानाचा कधी होऊन जाईल? नाही, सिलेबस 4 पानाचा नाही. पेपर 1 मध्ये काय काय? जीएसच्या पेपर 1 मध्ये व्हॉट इज इन जीएस पेपर 1? हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी. हिस्ट्री मध्ये काय काय? एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, पोस्ट इंडिपेंडन्स, वर्ल्ड हिस्ट्री, राईट, कंटेम्पररी हिस्ट्री. फक्त हिस्ट्री मध्ये किती आलं? 6. जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी, ह्युमन जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी, रिजनल जिओग्राफी, सिस्टमॅटिक जिओग्राफी, इमॅजिन करू 6-7 म्हणजे 7 ब्रांचेस झाले. सोसायटी, अर्बन सोसायटी, रिजनल सोसायटी, मेट्रोपॉलिटन सोसायटी, है ना, ऑल द स्टफ. पॉलिटी, गव्हर्नन्स, IR, इंटरनॅशनल रिलेशन्स. 175 देश आहेत जगामध्ये, 194 सॉरी, UN रेकग्नाइज्ड. 50% तरी देशांवर आपला संबंध असेल की नसेल? दॅट बिकम्स 90, त्यातले 45 पकडा. जस्ट इमॅजिन द सिलेबस. इफ यू आर रिडिंग द सिलेबस प्रॉपरली, जर का तुम्ही वरच्या सिलेबस बघायला गेला, पेपर 1 में हाउ मेनी? हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी. पेपर 2 पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, IR. बरोबर आहे का? पेपर 3 जल्दी से एनवायरमेंट, इकोनॉमिक्स, सायन्स अँड टेक, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट. पेपर 4 हाउ मेनी? एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. किती आवाज काउंट करा. हाउ मेनी टॉपिक्स आहेत? 1 2 3 4 5 6 7, इकडे 4, 11 आणि हे 3, 14 15, 15 पकडा. राईट, 15. आपण मी तर म्हणून डिकोडिंग करा. आता प्रत्येकाला डिकोडिंग करत बसतो ना. टॉपिक्स. हे कुठले बोलले? जीएस बोललोय बरं का मी. आय एम टॉकिंग अबाउट ऑप्शनल प्लस मायनस. ऍटम कधीच आहे? 2025 करा. इफ यू स्टार्ट टॉकिंग 1 टॉपिक अ डे, एक टॉपिक दुसरा घ्यायला गेलो आपण, तरी किती दिवस लागतील इमॅजिन करू? तर आपली गाडी निवांत आहे. Imagine for a moment if you guys would have given prelims 2024. म्हणून लक्षात घ्या, मेक शुअर दॅट युअर ऑप्शनल इज बेसिकली GS कनेक्टेड. आता मला स्टुडंट मागाशी भेटायला आलं, सर मेन्स प्रिलिम्स निघाले आफ्टर अ वीक, अँड शी सेइंग मी की सर हर ऑप्शन इज बॉटनी. तिला म्हणून तुला पुण्यात नाही मोडलं, अख्ख्या महाराष्ट्रात सापडणार नाही म्हणून बॉटनी. बरं, तुझा ऑप्शन झाला पण नाहीये. अब इमॅजिन करो, GS ची तयारी कुठे गेली आणि बॉटनी तयारी कुठे गेली? आहे कुठे संबंध? युअर ऑप्शनल will always take minimum 4 hours of your preparation. Minimum 4 hours. I'm telling you this. Minimum 4. एक सब्जेक्ट आहे ना, त्याला 500 मार्काचा वेटेज आहे. वेळ लागणार की नाही? मिनिमम 4 hours goes for optional. 4 hours यहाँ पे जाएंगे, तो ये 2 क्लासेस चालू होतील ना ओव्हर पिरियड ऑफ टाइम. 4 आणि 4 8 तास. ओके, 8 तास तुम्ही क्लासेस केलेत. क्लासेस करणं म्हणजे ऑफिसर आहे का? उसके बाद देन रीडिंग. न्यूजपेपर 3 तास विसरला का? 3 hours ऑफ न्यूजपेपर, राईट.
वेन आय विल स्टार्ट युअर जॉग्राफी बेसिकली आपण तर जॉग्राफीचं फक्त आपण हेच करणार आहोत. 250 तर तुमच्याकडून मॅप्स ड्रॉ करून घेईल मी. दॅट विल टेक 1 hour एवरी डे ऑफ युअर शेड्यूल व्हाट इट माइट बी. आप बताइए. दैट इज वाई सिलेबस कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जितका सिलेबसला तुम्ही कनेक्ट करून जाणार थोडा सिलेबस किंवा तेवढी ही जर्नी तुमची जी आहे ना युपीएससीची, आय वोंट से इट विल बी इझी. युपीएससी इज नेव्हर इझी. फॅक्ट आहे. इट कॅन बी कन्व्हिनियंट, इट कॅन बी कम्फर्टेबल. इझी नाही असं, हे लक्षात घ्या. दिस इज फॅक्ट. Am I clear? Let's talk about now disaster management. Disaster management सुद्धा part of which paper? Paper 3. ठीक आहे. इट इज ऑब्झर्व दॅट असं पाहिलं गेलं डिझास्टर मॅनेजमेंट हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे जे क्वेश्चन शक्य तर सेकंड हाफ मध्ये विचारले जातात. सेकंड हाफ म्हणल्यावर काय झालं, 11 ते 20 आणि 11 ते 20 म्हणालो तर बेसिकली बताओ हाऊ मेनी मार्कर्स? 15 मार्कर्स. हाउ मेनी वर्ड्स? हाउ मेनी वर्ड्स 15 मार्कर के लिए? 250 वर्ड्स. 250 वर्ड्स ब्रेकडाउन सांगितलं ना तुम्हाला मी त्या दिवशी. बताओ. 1 minute फॉर ब्रेनस्टॉर्मिंग, 1 minute फॉर ड्राफ्ट अँड 10 minutes फॉर आन्सर रायटिंग. क्योंकि 150 वर्ड्स जे आहेत ना, 150 वर्ड्स कॅल्क्युलेशन करा ना. हाऊ मेनी क्वेश्चन्स वी हॅव? करा कॅल्क्युलेशन. तर कुठलाही जीएस पकडला, how many questions we have? 20 questions. How many minutes we have? 180 minutes. बरोबर आहे. थोडं कॅल्क्युलेशन. म्हणजे एक क्वेश्चनला किती वेळ लागला? सिंपल. अरे पण हे ऍव्हरेज आहे ना. हे प्रॅक्टिकली पॉसिबल कधी होतं, जेव्हा सगळ्या 20 प्रश्नांना एकच टाइम लिमिट असेल ना. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, तर स्टार्टिंगचे 10 क्वेश्चन्स बेसिकली 150 मार्काचे आहेत आणि दुसरे 10 क्वेश्चन जे आहेत ते सॉरी बरोबर 150 मार्क आणि 100 मार्क आणि 150 मार्क. 1500 वर्ड्स, 2,500 वर्ड्स. म्हणून मग इथं कसं होतं, या दोघांना आपल्याला याचा प्लस पण करावं लागतं. ह्याचा प्लस 8 minutes मायनस 12 minutes. हे लक्षात. दिस इज हाऊ दॅट 180 minute ते टाइम फ्रेम सेट होतं. 8 मिनिटं म्हणजे कसं, 8 मिनिटं 1 मिनिट ब्रेन स्टॉर्मिंगला, प्रॉपर 1 मिनिट ब्रेन स्टॉर्मिंगला. उसके बाद 1 minute फॉर युअर ड्राफ्ट होतो ना, ड्राफ्ट आन्सर लिहितो ना आपण कुठेतरी कोपऱ्यात सवय असते ना पेन्सिल. काय काय स्टुडंट्स काय करतात, 2 मिनिटं ब्रेन स्टॉर्मिंग करतात आणि डायरेक्टली दे स्टार्ट रायटिंग आन्सर्स. शक्यता मी तर ते जोपर्यंत तुमची कमांड येत नाही तोपर्यंत करायचं नाही. आपण स्टार्ट फ्रॉम बेसिक्स. व्हॉट वी विल डू, 1 minute फॉर ब्रेन स्टॉर्मिंग. आपण प्रॅक्टिस क्लासमध्येच करूया. 1 minute ब्रेन स्टॉर्मिंग, 1 बेसिकली फॉर ड्राफ्ट आन्सर की सर मी हे लिहिल and then actually 6 minutes for what your answer writing practice. इमॅजिन करा त्याला एकाही प्रश्नाला जर का मला 10 मिनिटं लागले, शक्यता असते की नाही? फॅक्ट आहे ना की पुढचं गडबडलं की नाही. इमॅजिन केलं पहिल्याच प्रश्नाला 10 मिनिटं लागली तर होऊ शकतं ना. कशावर ना कंपल्सरी की माझ्या 20व्या प्रश्नाला 10 मिनिटं 12-15 मिनिटं लागतील. इट कॅन ऑल्सो हॅपन की माय फर्स्ट क्वेश्चन दॅट माइट टेक 10 minutes. आणि एकदा आपण लिहायला सुरू केलं ना, नंतर आपलं इंजिन स्टार्ट गरम होतं ना डोक्याचं. म्हणजे पहिल्या प्रश्नाचा वेळ लागतो की नाही लागतो. देन आणि यू आर सपोज टू आन्सर द लिफलेट एक्झॅक्टली ॲट दॅट बेल. तो प्रश्न वेगळा असतो. फॅक्ट ऑर नॉट? देन डू दिस कॅल्क्युलेशन. ऑलवेज रिमेंबर, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमायलाच पाहिजे. तुमची रिडिंग स्पीड, तुमची रायटिंग स्पीड हे कळायलाच पाहिजे. मी त्याच्याशी तुम्हाला म्हणलं होतो, डोंट राईट ऑन बेसिकली लाईनवाले पेजेस, स्टार्ट रायटिंग ऑन बेसिकली ब्लँक पेजेस. 150 वर्ड्स म्हणलं तर 1.5 पेज, 250 वर्ड्स म्हणलं ते 2.5 पानं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ ऑन अन ॲव्हरेज एका पानात किती बसतात ते शब्द? 100. असं पाहायला गेलं की डिपेंडिंग ऑन दी हँडरायटिंग, कोणाची हँडरायटिंग बारीक असते, कोणाची मोठी असते ना, एका पानामध्ये 90 ते 110 शब्द बसतात. ऍव्हरेज किती आलं? 100. लक्षात घ्या, तुम्हाला तेवढीच जागा दिली जाते बरं का. तेवढी जागा तुमच्या मेन्स 100-150 वर्डसाठी किंवा 10 मार्काच्या प्रश्नासाठी 1.5 पानांची जागा तुम्हाला दिली जाते. उसके बाद क्वेश्चन स्टार्ट हो जातो. हे लक्षात. Am I clear? ठीक आहे. सो विल टॉक अबाउट नाउ डिझास्टर मॅनेजमेंट.
डिजास्टर मैनेजमेंट हाँ सिलेबस का टॉपिक है, पर यहाँ पे देखो इसको ब्रेक करो. There are two different topics over here. One is disaster and actually one is management. हे लक्षात घ्या. आपण डिझास्टर म्हटलो, सो व्हॉट डू यू थिंक व्हॉट इज डिझास्टर? व्हॉट डू यू फील? जसं दिस माइट बी डिझास्टर, व्हॉट डू यू फील? बोलो. तो जन्माला येण्यास डिझास्टर. बताइए. यस मैम. सॉरी. कैलेमिटी. ओके. डिस्ट्रक्शन. ठीक है. बोलो व्हॉट इज डिझास्टर? ट्राय करो. तुमच्या भाषेत सांगा. बोलो व्हॉट इज डिझास्टर? सॉरी. डिस्प्लेसमेंट ऑफ नेचर इन नेचर. ओके ठीक है. जॉग्राफी. गुड 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 व्हेरी गुड. बोलो. डिझास्टर काही असेल ते होतं ना डिझास्टर. तर तुमचा लेक्चर करता डिझास्टर आहे. बोलो. वो नुकसान म्हणतो की नाही, ते वीज पडली ती काय चांगले का? वीज पडणे दॅट माइट बी डिझास्टर राईट. देन बोलो. तुम्हाला आवाज आला का ती काय म्हणाली? बोलो जल्दी से. डिझास्टर म्हणजे काय? बोलो ट्राय करो. नॅचरल कॅलॅमिटी. ठीक है. ओके ठीक है. पार्टनर. यस बोलो. ठीक है. बोलो. सारा मोमेंट्स एनवायरमेंट. ठीक है. गुड गुड. प्रॉपर्टी. प्रॉपर्टी सिंपल. बोलो. डिझास्टर. ग्रेट डिस्टर्बन्स इन नॅचरल फोर्सेस. व्हेरी गुड एक्सलेंट. बोलो विषय बोला. सॉरी. अच्छा सुनामीस. ठीक आहे गुड. प्रयत्न करतो. बरं हे असं नाही, बरं हे प्रत्येकाला जे मी विचारतोय ना, असं नाही की इंट्रो सेशनचं आहे ते रेकॉर्डिंग होत आहे म्हणून विचारतोय. आज ऑल स्टुडंट्स ऑल्सो मी नेहमी करणार आहे. प्रत्येक सेशनमध्ये करणार आहे. ऑलवेज बी रेडी फॉर दॅट. हे आता काही एवढं होत नाही. तुम्हाला सवय बेसिकली जे मी सेशनमध्ये शिकवतो ते नेहमी विचारणार आहे मी. अँड व्हॉट आय ऑलवेज डू की भले रेकॉर्डिंग चालू असेल, मला कोणी सांगितलं हा सर समजलं ठीक आहे आज बोर्ड पे सांगा. ही मला सवय असते बरं का. आज दी ऑल स्टुडंट्स ऑल्सो. बोला ट्राय करो. चलो ट्राय कर मित्र. बोलो ट्राय करो. डिझास्टर म्हणजे काय? ट्राय करो पार्टनर. ट्राय करो. चुकला सोडून टाक. ऍक्सिडेंट इन्सिडेंट काही असेल ना शब्द. ठीक आहे व्हेरी गुड. डिस्टर्बिंग बिहेवियर इन नेचर. नाही रे ते फक्त माणसाचा स्वभाव असतो. नेचर समजतो. पण ठीक आहे गुड आन्सर. गुड ट्राय. क्लायमेट इव्हेंट्स. अच्छा क्लायमेट चेंजिंग इव्हेंट्स. ठीक आहे. डिस्ट्रक्शन. नॉसिक. डिझास्टर म्हणजे आपण म्हणतो की नाही नॅचरल डिझास्टर म्हणतो की नाही. नाव सी दी कन्सेप्ट. नॅचरल कॅलॅमिटी. नॅचरल hazards. Then we have something called as vulnerability. Then we have something called as risk. We have something called as capabilities. डिफरंट टर्म्स आहेत. खूप मायन्यूट त्यामध्ये डिफरन्सेस आहेत. पण युपीएससी प्रत्येक टर्मवर प्रश्न विचारला. आता आपल्याला काय वाटतं सर नॅचरल डिझास्टर इज अ नॅचरल कॅलॅमिटी. डिफरंट आहे. किंवा नॅचरल हॅझार्ड डिफरंट आहे. आणि आपण जेव्हा बेसिकली या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे काळजी घेतो देन दॅट इज कॉल्ड एज मॅनेजमेंट. हे लक्षात. वी हॅव अ कन्सेप्ट कॉल्ड एज DRM. डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट. मग हे मॅनेजमेंट कशी
3 स्टेजेस, प्री डिझास्टर, ड्युरिंग डिझास्टर अँड पोस्ट डिझास्टर. तुम्हाला यूपीएससी ह्याच्या प्रश्न विचारणार इन योर केस स्टडीज. इमॅजिन कीजिए जैसे कि लास्ट टाइम जेव्हा बेसिकली व्हेन आय वाज टेकिंग इंटरव्ह्यूज, एक स्टुडंट बेसिकली इंटरव्ह्यूला आला होता ओरिसामधून. अँड ओरिसा इज अ व्हेरी प्रॉपर केस स्टडी फॉर सायक्लोन एफर्ट्स. है ना, की म्हणजे असं होतं की जेव्हा लक्षात नाही मला वर्ष 2000 आधीची गोष्ट आहे, 2000 आधीची सायक्लोन आला होता. सायक्लोनची कॅटेगरीज असतात, तो कॅटेगरी 4 और 5 सिव्हिअर सायक्लोन तो होता. आणि असं म्हणतात की त्यावेळी त्यांनी ओरिसामध्ये 20,000 लोक ते डाईड, कारण की तेवढी परिस्थिती नव्हती ओरिसाची टू टेक केअर. बट द सीएम पटनायक जे फर्स्ट टाइम आता हारले आहेत आफ्टर 4-5 टर्म्स, ऍक्च्युली 7 टर्म्स आय थिंक. दिस टाइम सीएम पटनायक जे आहेत त्यांचे नवीन पटनायक, व्हेरी व्हेरी रिस्पेक्टेड सीएम, ते हारले यावेळी अनफॉर्च्युनेटली. तर त्यांनी एक मॉडेल बेसिकली काढलेलं आहे. आणि आता म्हणजे स्ट्रॉंगेस्ट किंवा सिव्हिअरेस्ट तरी सायक्लोन आला आणि बेसिकली ओरिसाच्या कोस्टला तो इम्पॅक्ट घडला. इन दिस लास्ट 10 years देर इज लेस दॅन 10 कॅज्युअलिटीज. 10 कॅज्युअलिटी म्हणजे काय, 10 लोक मेले नाही. दॅट्स अ बेसिकली प्रॉपर मॉडेल फॉर दॅट. आम्ही तर तुम्ही प्रश्न विचारला, इफ अ पर्टिक्युलर एस्पायरंट इज कमिंग फ्रॉम दैट पर्टिकुलर पार्ट, त्याला अनुभव असेल की नाही, यूपीएससी त्याला प्रश्न टाकला, बताइए फिर अगर आप वहां के आईएएस ऑफिसर हो वगैरह तुम्ही असणार, कि व्हाट स्टेप्स वुड यू टेक. सिंपल प्रश्न. दिस इज कॉल्ड एज एसआरटी. इंटरव्ह्यूज मला सिच्युएशन रिस्पॉन्स टेक्निक्स म्हणतात, एसआरटी त्याला म्हणतात. हे विचारतात की जर का तुम्ही असं असलं है ना, तुम्ही काय करणार बेसिकली. जाईल यूपीएससी हॅज द हॅबिट ऑफ आस्किंग सच क्वेश्चन. हे लक्षात. तर दिस आर डिफरंट टर्म्स and this entire stuff is actually current affairs. म्हणजे एक सेशन आपण घेणार बेसिकली, त्याच्यामध्ये आपण या सेशन मध्ये सगळ्या जसं कॅलॅमिटीला काय म्हणतो आपण, हॅझार्डला काय म्हणतो, हा जो डिझास्टर टर्म आहे ना, हा ऍक्च्युली एक फ्रेंच टर्म आहे. आणि फ्रेंच मध्ये बेसिकली त्याला म्हणतात डिझास्टरे. याचा अर्थ आहे बॅड स्टार. तिथून शब्द निघालेला आता. तसंच कॅलॅमिटी म्हणजे काय, किंवा नॅचरल हॅझार्ड म्हणजे काय, रिस्क म्हणजे काय, वल्नरेबल म्हणजे काय, कोणाचं किती नुकसान होणार आहे. त्याच्यानंतर केपेबिलिटी म्हणजे काय, रिकव्हरी, कोण किती केपेबल आहे. बघा शहरी पट्टा हा टेक्निकली लवकर बेसिकली तो रिकव्हर होतो, बट व्हॉट अबाउट रूरल पार्ट, दॅट विल टेक सम टाइम, राईट. तसं आहे तो. ह्या बेसिक सगळ्या गोष्टी समजल्यानंतर मग प्रत्येक पॉईंट घ्यायचा. अर्थक्वेक्स, मग अर्थक्वेक मध्ये मग एसआरटी टाकायची की बस काय अर्थक्वेक एरियामध्ये आहे, अर्थक्वेकचा रेकॉर्ड तुमच्याकडे आलेला आहे. तुम्हाला इफ यू आर कलेक्टर ऑफिस, मग तुम्हाला सांगितलं होतं की बेसिकली अर्थक्वेकचे झटके जाणवले आहेत इन अ पर्टिक्युलर रिजन. तर नाव यू बिंग द एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द पर्टिक्युलर एरिया, व्हॉट ऍक्शन वुड यू टेक. प्रिपेअरनेस तुमची काय असणार आहे, तुमचं मिटिगेशन काय असणार आहे, तुमचं रिकव्हरी प्लॅन काय आहे. दिस ऑल दिस स्टफ विल कम अंडर दिस DRM, डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट. मग अर्थक्वेक घ्यायचं, लँडस्लाइड घ्यायचे, सायक्लोन्स घ्यायचे, सुनामीज घ्यायचे. आपल्या भारतात हीच गोष्टी येतात. आपल्या भारतात सुनामी शक्यता येण्याचे प्रयत्न. सुनामी लास्ट टाइम इट वॉज अराउंड 2004 मध्ये आलो. जे भूकंप आहे, भूकंप बेसिकली आपल्या भारतामध्ये नॉर्थ इंडियाला भूकंप जास्त आहेत, साऊथ इंडियाला भूकंप इट इज व्हेरी लेस. नॉर्थ इंडिया मागे भूकंप खूप जास्त, झटके खूप जास्त. काय हिमालय जे आहेत ना, हिमालयाचे ऍक्टिव्ह फोल्ड माउंटन्स आहेत, अजूनही ते इन्क्रीज होत आहेत. लक्षात घ्या एक गोष्ट. आपण ज्या बेसिकली ज्या लँडवर आपण राहतो ना, ती लँडची बेसिकली विथ किती आहे माहिती का, 30 किलोमीटर. ज्या लँडवर आपण राहतो ना, त्या लँडची जी विथ आहे 30 किलोमीटर. आम्ही मेजर करू, तो 30 किलोमीटर अचानक स्लाइड होतोय, अचानक स्लाइड होतो, तो झटका रिलीज करणार की नाही. 30 किलोमीटर काही लेअर इमेजिन करून तो जर का स्लाइड झाला असा, तो झटका रिलीज करणार की नाही. मग त्या पर्टिक्युलर एरियामध्ये भूकंप जाणले जातात. So if you live in Uttarakhand, if you live near Delhi, if you are North Indian, UPSC will ask you, बताइए. लँडस्लाइड जर का आपण म्हणतो, लँडस्लाइड ऐकले की नाही शब्द, लँडस्लाइड ऐकले कोणी शब्द. लँडस्लाइड म्हणजे काय बेसिकली, येस डोंगर. मग लँडस्लाइड मतलब यूज कॉमन सेन्स. तर लँडस्लाइड जास्त सिव्हिअर कुठं असणार आहे, कॉमन सेन्स वापरा बेसिकली. नंबर 1, स्लोप असा आहे, स्लोप असा आहे, दिस इज जनरल स्लोप, दिस इज अक्यूट स्लोप, तर इथे होणार.
नंबर 1. नंबर 2, सर त्या स्लोप मध्ये व्हेजिटेटिव्ह कव्हर किती आहे, ग्रीन कव्हर किती आहे? जर ग्रीन कव्हर जास्त असला तर बेसिकली तो ग्रीन कव्हर म्हणजे काय, ते बेसिकली जे ट्रीज आहेत त्यांनी सॉइल धरून ठेवले की नाही, लॉक किया असले, तर सॉइल इरोशन कमी होणार आहे. ते सॉइल इरोशन कमी झाल्यामुळे बेसिकली लँड स्लाइडची जी शक्यता असते ती कमी होते. पण जर का बेसिकली तिथं डिफॉरेशन झाला असेल तर झाडा बेसिकली तुम्ही बेसिकली कापले तिकडची, तो डिफॉरेशन होगा, मग सॉइलला धरून कोण ठेवणार आहे? सो सॉइल पार्टिकल्स विल बिकम लूज. वरतून जर का जोरात पाऊस पडला, द वॉटर एंटरिंग दिस सॉइल, पूर्ण लँडस्लाइड होते. मग तुम्ही बघा ना, घाट्स मध्ये त्याच गोष्टी होतात. Am I clear? टेक्निकली जर का ती पर्टिक्युलर एक माउंटन आहे किंवा हिल आहे, अच्छा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन माउंटन अँड हिल? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ माउंटन अँड अ हिल? आपण हिमालय माउंटन्स म्हणतो, पण बेसिकली आपण पूर्वांचलला नॉर्थ ईस्ट हिमालयसला आपण नॉर्थ ईस्ट हिमालयन हिल्स म्हणतो. हे लक्षात घ्या. आपण हिमालयस म्हणतो की नाही, तर हिमालय माउंटन्स म्हणजे पूर्वांचल आहे, म्हणजे हिमालय असे आहेत. हे पुढे गेलं, दिस इज नॉर्थ ईस्ट इंडिया. पटकाय बूम मिशमिल्स वगैरे नागाल्स म्हणतो ना आपण, त्याला आपण काय म्हणतो? ग्रेटर हिमालय, मिडल हिमालय, लेसर हिमालय. हे जे आहेत नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये, त्याला आपण नॉर्थ ईस्ट हिमालयन हिल्स म्हणतो. डिफरन्स काय असेल दोघांमध्ये, हिल्स अँड माउंटन्स मध्ये? ठीक आहे, व्हेरी गुड. 600 मीटर्स, हे लक्षात ठेवायचं. 600 मीटर्स. एखादी लँड जर का एलिव्हेशन आहे, ठीक आहे, पण त्याला स्लोप पाहिजे आणि त्याला पीक पाहिजे. कारण जो प्लॅटो आहे ना, प्लॅटो ते सुद्धा एलिव्हेशन आहे. प्लॅटोचं हे काय असतं, त्याला टॉप पीक नसतो, त्याला काय फ्लॅट असतं. तो एलिव्हेशन नंबर 1. नंबर 2, पीक असायला पाहिजे. पीकचा अर्थ काय, स्लोप्स आहेत. नाव इट शुड बी 600. बघा 600 मीटर्सच्या खाली आहे, इट इज हिल्स. 600 मीटर्सच्या पलीकडे गेलं, दॅट इज माउंटन्स. आम्ही क्लिअर? आणि शक्यतो जे हिल्स असतात ना, हिल्स बेसिकली ना, हे स्लोप्स जे आहेत हे जेंटल असतात. पसड म्हणतो ना आपण, पण जे माउंटन्स आहेत, माउंटनचे जे स्लोप्स आहेत थोडे अक्यूट असतात, अँगल 30 डिग्रीपेक्षा कमी असतो, हे लक्षात ठेवायचं. आम्ही क्लिअर? सो डिझास्टर मॅनेजमेंट, ऑलवेज रिमेंबर, डिझास्टर मॅनेजमेंट हा शक्यतो ना 18वा 19वा 20वा प्रश्न येतो. So it is 250 words, and disaster management is completely current affairs. इतक्यात तुम्ही जर का बघितलं ना, तर इतक्यात मागच्या वर्षामध्ये आपण नोटीस केलं ना, इफ यू फॉलो करंट अफेअर्स नॉर्मली सुद्धा, तुम्हाला गोष्ट सापडली असं की अंडरग्राउंड माइन्स आहेत ना, अंडरग्राउंड माइन्स हे भरपूर चर्चेमध्ये होते. मागच्या वर्षी 3 मोठे धरणे फुटले होते, डॅम्स ना, डॅम्स. 3 बिग डॅम्स कोलॅप्स्ड लास्ट इयर. 2023 मध्ये युपीएससीने डायरेक्टली डॅम्सवर प्रश्न विचारला होता. दिस इयर इट इज ऑब्झर्व दॅट अंडरग्राउंड माइन्स म्हणतो ना आपण, देर हॅव बीन मल्टिपल ऍक्सिडेंट्स अनफॉर्च्युनेटली. आय थिंक एक तर 2-3 महिने आधी झाला होता एमपी मध्ये ना, लाईक राजस्थान, आता पण इतक्या रिसेंटली झालाय मला वाटतं. तो यूपीएससी हे तुम्हाला कॅच करणार. तो यहाँ पे आता आपण जे लाईन पकडली ना, डिझास्टर, मग ते डिझास्टर आहे का, ते हॅझार्ड आहे का, ते बेसिकली कॅलेमिटी आहे, मग त्याला कोण कोण वल्नरेबल आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय आहे, रिस्क कुणाची किती होती, केपेबिलिटी कुणाची किती आहे, आणि मग ते डीआरएम, प्री डिझास्टर, ड्युरिंग डिझास्टर आणि पोस्ट डिझास्टर, या लाईन ऑफ थॉटवर तुम्हाला आन्सर लिहावा लागतो. आणि 250 वर्ड्स आहेत ना, 250 म्हणजे 100 वर्ड्स एक्स्ट्रा झाले. दॅट इज इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. आम्ही क्लिअर? तर डिझास्टर मॅनेजमेंटला ऍज सच कुठले नोट्स वाचायची गरज नाहीये. एक तुम्हाला मी स्टॅटिक नोट्स देऊन टाकेल, दॅट विल बी मोर दॅन सफिशियंट. फक्त तुम्हाला त्यानंतर करंट अफेअर्सचा फॉलोअप घ्यायचा. आणि सर कुठलीही एखादी करंट अफेअर्स नाही, एखादी इव्हेंट जी सारखी वारंवार होत असेल, ऍटलीस्ट 2-3 वेळा झाली असेल, त्याचं नुकसान भरपूर झालंय, गव्हर्नमेंट ऑफ इम्पॅक्ट आहे, सो दिस विल कम, देर इज अ स्पेक्युलेटिव्ह की हा प्रश्न येण्याची शक्यता असते. एम आई क्लियर एवरीवन? ठीक है, एनी मोर क्वेश्चंस फ्रॉम योर साइड? एनी मोर क्वेश्चंस बताइए, बोलो. Any more question from your side? So today will be my last intro sessions. I think from next week we'll be starting from NCERTs. 2 वाजता geography NCERT असेल.
है ना. 6 के एनसीईआरटी पढ़ के आओ. 6वीची एनसीईआरटी घेतलेत का? ज्याला सॉफ्ट कॉपीची सवय असेल सॉफ्ट कॉपी वाचायची 6 to 10 यू कॅन कीप सॉफ्ट कॉपी. 6 to 10. 11-12 शक्यतो प्रत्येक स्टँडर्डची हार्ड कॉपी राहू द्या. बिकॉज वेन माय मोड ऑफ टीचिंग विल बी जो 6 to 10 आहे ना, दॅट विल बी कवर्ड इन युअर एनसीईआरटी फाउंडेशन्स. 15-20 days that will be covered. But when we will start our main batch ना, GS का batch, then that time पूर्ण 11th एनसीईआरटी फोकस असतो. मी तुम्हाला त्या दिवशी म्हणालो होतो की 11th एनसीईआरटी हे 8 एनसीईआरटी एका साईडला, 11th एनसीईआरटी एका साईडला. म्हणजे तुम्ही युपीएससी सिलेबस पण पहा, प्रिलिम्सचा इव्हन मेन्सचा पहा, सिलेबस दिलाच नाही. 2-2, 3-3 लाईन टाकलेला आहे. जर का एखाद्या व्यक्तीला सिलेबस बघायचा, जॉग्राफी मला डिटेल सिलेबस सांगा, त्या व्यक्तीने अशा व्यक्तीने फक्त 11वीची जी एनसीईआरटी आहे फंडामेंटल फिजिकल जॉग्राफी दोन्ही इंडिया आणि फिजिकल फंडामेंटल त्याचा एनसीईआरटी पाहून घ्यायचा, इंडेक्स पाहून घ्यायचा. दॅट इंडेक्स इज युअर सिलेबस. बात खतम. आणि हे टाकताना फक्त एवढंच टाकलंय जिओ फिजिकल इव्हेंट्स लाईक. तर ते खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. जिओ फिजिकल इव्हेंट म्हटलं ना, खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. वर्ल्ड सुनामीज वगैरे थोडंच त्यांनी टॉपिक टाकलेला आहे. म्हणजे पूर्ण जॉग्राफीचा सिलेबस त्यांनी फक्त एक दोन आणि त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर तितकं नाही येते. रिमेंबर दिस. इफ यू आर रीडिंग 9 एनसीईआरटीज फॉर अ पर्टिकुलर सब्जेक्ट, इसका मतलब उसका सिलेबस तो बड़ा होगा ना. फॅक्ट आहे ना. देन पेपर 1 मध्ये 120 मार्क्सला आहे, पेपर 2 मध्ये 80 मार्काला आहे, पेपर 3 मध्ये ऑलमोस्ट 150 मार्क जॉग्राफी आहे. म्हणून बेसिकली ज्यांचं ऑप्शन जॉग्राफी असतं बेसिकली त्यांचं असे जीएस मध्ये 350-400 मार्क्स कसे कव्हर केले जातं. दॅट इज द मेन पॉईंट ऑफ जॉग्राफी ऑप्शनल. तसं आहे ते. Am I clear? Any more words from your side? Last 10 minutes. I won't take much of your time. बोलो. अरे तुम्हाला 6ला परत सेशन आहे ना? I will leave you 10-15 minutes before only. बोलो. Any more questions from your side? No notes making in the initial period. Initial period ला notes बनवायचे नाही. Tell me what आता बेसिकली I have seen कि some students are writing. ठीक है, this is completely acceptable. ना प्रॉब्लम नहीं है. This will also happen during the class also. तर इमॅजिन करू ना, बेसिकली जे तुम्हाला मी नोट्स देता आहे दॅट इज स्टॅटिक नोट्स, फाउंडेशन नोट्स, राईट. जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार, डू यू थिंक यू विल बी एबल टू क्लिअर दी एक्झाम ओनली बाय स्टॅटिक नोट्स? नोट्स बनवण्याच्या आधी आय एम टेलिंग यू, नोट्स बनवण्याच्या आधी तुमचे पीवायक्यूज पाठ पाहिजे. पीवायक्यूज पाठ. आय एम टेलिंग यू, वारंवार आय एम टेलिंग यू दिस. कारण प्रॉब्लेम काय होतो, मग पोरं 2-2, 3-3 वर्षांतर भेटतात. 2-2, 3-3 वर्षांतर भेटतं, सर अभ्यास कसा करू, या नोट्स कसे काढू, हा इश्यू होतो. या घाईमध्ये जाऊ नका नोट्स काढण्याच्या. नोट्स एबीसी मध्ये जावा, स्वतः सांगा काय मला नोट्स पाहिजे, ते 10 बुक्स तुम्हाला देतील. याचा अर्थ नोट्स इज नॉट अ चॅलेंज फॉर यू, राईट. फोकस ऑन कंटेंट बिल्टअप, फोकस ऑन कंटेंट डेव्हलपमेंट. ऑलवेज रिमेंबर दिस. इनिशियली फोकस ऑन कंटेंट बिल्टअप. बिल्टअप म्हणजे काय? एनसीईआरटी रिडिंग, स्टँडर्ड बुक्स जे फॅकल्टी सांगेल ते वाचायचं, करंट अफेअर्स वाचायचे. when you work on this, that is content built up. जेव्हा बेसिकली तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह करता, एमसीक्यू सॉल्व्ह करता, आन्सर रायटिंग करता, त्याच्यात तुमची एक अंडरस्टँडिंग येते, दॅट इज कंटेंट डेव्हलपमेंट. कंटेंट डेव्हलपमेंट तुमची जर झाली त्याच्यात तुम्ही नोट्स काढायला पाहिजे ऍक्च्युअली, ऑलवेज. अरे जे तुम्हाला मी बेसिकली ज्योग्राफीचे नोट्स तेच 200 पानाचे असणार आहेत. आता इमेजिन करा का ते तुम्हाला मी 200 पानाचे मी नोट्स देत आहे आणि तुम्ही त्याचे नोट्स काढता. आज किंवा सेल्फ सरांनी मला आधीच नोट्स दिलेत, त्या नोट्सचे मी नोट्स काढतो. डज दिस मेक्स एनी सेन्स फॉर यू? पण त्यामुळे करंट अफेअर्स नसणार ना, बट ऑब्वियस आहे. बिकॉज माय नोट्स विल कव्हर ऑल दी स्टॅटिक पार्ट, ऑल दी फाउंडेशन पार्ट. करंट अफेअर्स कुठे? आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो युअर नोट्स विल ऑलवेज कंटेन, ऑलवेज रिमेंबर, स्टॅटिक पार्ट प्लस ऍट लिस्ट लास्ट 6 months करंट अफेअर्स, ऍट लिस्ट 6 months करंट अफेअर्स अँड पीवायक्यूज. म्हणजे मी नोट्स एकदा पॉईंट लिहिलेला आहे तर लगेच तिथे लिहिणार हा पीवायक्यू आला होता. आणि माझी नोट्सची लँग्वेज त्याला ऑलवेज फॉलो द लँग्वेज ऑफ पीवायक्यूज. हे सुद्धा लक्षात ठेवा. नाहीतर मी तुम्हाला जगाचे बेस्ट एकदम आउटस्टँडिंग तुम्हाला मी नोट्स देतोय, पण एक पण पीवायक्यू निघत नाही. त्या नोट्सचा काय व्हॅल्यू आहे का सांगा मला? म्हणजे एकदम आउटस्टँडिंग तुम्हाला नोट्स देतोय, एकदम जबरदस्त फुल कॅलिग्राफी मी लिहिलेले नोट देतो, बट त्यातला एकही माझा पीवायक्यू निघत नाहीये. डस दोस नोट्स मेक एनी सेन्स? हे याद राखा. बिकॉज दिस विल हॅपन. सर सांगत आहेत तुम्ही नुसतंच लिहिताय. डोंट डू दॅट, नेव्हर डू दॅट.
आणि माझ्या जॉग्राफी क्लासेसमध्ये सोमवारपासून कंपल्सरी 3 बुक्स असतात कंपल्सरी. एक जे तुम्ही बेसिकली लिहित असणार, आय एम टेलिंग यू ऑन रेकॉर्ड, आय एम टेलिंग यू, मला लाईनिंगची बुक चालत नाही, तुम्हीही आणू नका. विसरला आणायचं तर माझ्यासमोर काढू पण नका. नंबर 1. नंबर 2, ब्लँक बुक्स आन्सर रायटिंगसाठी. नंबर 3, ॲटलासेस. ॲटलासेस कंपल्सरी. आणि यासाठी जे तुम्ही मी गोष्ट सांगतो बेसिकली दिस इज नॉट मी ॲज अ पर्सन टेलिंग टू यू, दिस इज द एक्सपिरियन्स ऑफ 10 years टेलिंग टू यू. रिमेंबर दिस. हे मी तुम्हाला सांगतो. दिस इज इम्पॉर्टंट. नाहीतर पुन्हा तेच होणार पुढच्या परत या काळात तुम्ही भेटणे की सर हे झालं ते झालं, कसं करून काय करू. डोंट डू दॅट. प्रॉब्लेम काय करतात तुम्ही बेसिकली तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करत नाही. दॅट इज वाय द वॅक्यूम इज क्रिएटेड अँड देन यू आस्क मल्टिपल पीपल व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू. ऑलवेज रिमेंबर दिस. मी म्हणतो ना ज्याचा पीवायक्यू सिलेबस पार्ट आहे ना त्याला कुणाला विचारायची गरज नाही. तो सिलेबस पीवायक्यू एक या 2 गोष्टी आहेत जे डायरेक्ट तुम्हाला युपीएससी दिलेल्या आहेत. येस ऑर नो. ज्या गोष्टी मी तयारी करताय त्याच व्यक्तीला मी विचार व्हॉट इज दॅट, आय एम गोइंग टू आज युपीएससी हाऊ रीड पीवायक्यू सिलेबस. जर का मी एकदाच पीवायक्यू बेसिकली जर का तुमचा तोच पीवायक्यू एकच पीवायक्यू जर का मी तुमच्याकडून 10 दिवस बोलून घेतला तो होणार कळणार नाही का? तो तुम्हाला पाठ होणार आहे का तुमच्याकडून? ही टेंडन्सी प्रत्येक सब्जेक्टला ठेवा. अदरवाईज तुम्ही जर का आयसोलेशन मध्ये प्रत्येक सब्जेक्ट करायला गेला, आय विल गिव्ह यू, आय एम टेलिंग यू, इट विल टेक 2 years जस्ट फॉर प्रिपरेशन. अटेम्प्ट देणं गोष्टी वेगळी. तुम्ही ठरवायचं की अटेम्प्ट देण्यापुरते अटेम्प्ट द्यायचा आहे, एक्झाम क्लिअर होण्यासाठी अटेम्प्ट द्यायचा आहे. तो थिंग्स आर डिफरंट. आपण ऐकतो की नाही मार्केटमध्ये आपण बोल मित्र ऐकतो आपण बघा की एक्झाम देऊन बघूयात कसा असतो अनुभव. मला हेच कळत नाही अनुभव कसा असतो म्हणजे. आय डोंट अंडरस्टँड दिस लाईन ऍक्च्युली की सर मी देऊन पाहिली मला का अनुभव घेण्यासाठी. आवश्यक कधी मॉक नाही लावली आणि युपीचा अनुभव घेण्यासाठी हॉलला जायचं. एक सिरीज अस्परंट असतो ना, सिरीज अस्परंट, त्याला कधीच फरक नाही पडत. तो या बेंचवर टेस्ट सिरीज देईल, तो बाहेर पायऱ्यांवर लिहिल, कुठेही लिहिल तो. आणि एक नॉन सिरीज असताना तो युपीएससी दिल्लीमध्ये ढोलपूर हाऊस त्याला चेअरमॅनच्या बांडवर बसवला ना तर तो कॅज्युअलीच पेपर देणार आहे. दिस इज फॅक्ट. दिस इज फॅक्ट. जीएससी किती क्वेश्चन काढायचे आपल्याला? प्रिलिम्स में किती क्वेश्चन आहेत? 100. लास्ट ईयर कट ऑफ वॉज 75. So around 38 questions. This year we are expecting around 90. So how many questions? 45. So basically imagine करो. So आपल्याला सेफर साइड स्कोर इज ऑलवेज 50. आता कॅल्क्युलेशन मग कसं बदलतं? जर का तुम्ही पेपरला जाताना बसता की यार मला 120 मिनिटामध्ये मला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, दॅट इज अराउंड 1 minute, 1.25 मिनिट होते ते, 1 minute 5 seconds. बट इमॅजिन करो वेन आय गे की नाही आहे मला 100 प्रश्न मला 50 ची अॅक्युरेसी पाहिजे. याचा अर्थ 1 तासात किती प्रश्न झाले आता माझे? 25. सो आय हॅव मोर दॅन 2 minutes पर क्वेश्चन. दिस इज वेर द गेम चेंजेस. आपण जर सिसॅटची तयारी करू, सिसॅटला युपीएससी काय सांगितलंय तुम्ही 80 सॉल्व्ह करा, होतं कोणाचीच नाही तशी. येस ऑर नो? 27 is the accuracy. Out of how many questions? 80. It is less than 40%. It is not less than 50, less than 40% also. माझ्या डोक्यात काय पाहिजे 80 क्वेश्चन नकोच आहे मला 30 काढायचे. आता बघा मला 2 तासाला 80 काढतो ते मी हे कॅल्क्युलेशन केलं की नाही यार मला 2 तासात 30 काढायचे. मग मला तासाला किती झाले आता? 15. म्हणजे एका प्रश्नाला मी 4 मिनिटं वापरू शकतो. नाव टेक युअर टाइम. मग आरामशीर कॉम्बिनेशन निघते, मग आरामशीर मॅथचे प्रॉब्लेम्स निघतात. हे कॅल्क्युलेशन करू नको आणि तुम्ही आत्तापासून करा. तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारा, हे प्रिलिम्स नंतर करतात. व्हॉट इज दॅट? इट इज आफ्टर 15 months ऑफ प्रिपरेशन. यू डू इट टुडे. आजच्याच व्हॉट आय एम टेलिंग यू इज बॅक. हे पुस्तक घेऊन या. कंपल्सरी इन्व्हेस्ट ऑन बुक्स. दिस इज इम्पॉर्टंट. जेणेकरून दुसरी घेतली असेल तरी ही पुस्तक घ्या, फरक पडत नाही. ऑलवेज मेक शुअर यू आर डुईंग दिस. हे महत्वाचं आहे. कारण हे सीन कसं आहे, जे प्रिलिमचे आहेत ना, प्रिलिमचे कुठल्याही पब्लिकेशन घ्या ते सॉल्ड येत आहेत, काय फरक नाहीये. प्रिलिमचं दिशा पब्लिकेशन चांगलं आहे.
छानपैकी त्या पुस्तकात मृणाल सरांचा फोटो आहे. दिस बुक्स कंपल्सरी ब्रिंग like on Monday. From Monday you will have your NCERTs ना, so हे घेऊन या, कंपल्सरी घेऊन या. मग स्टार्ट करूयात. हाऊ टू स्टार्ट बेसिकली डुईंग. am I clear? ठीक है. टू डिफरंट बुक्स, वन इज प्रिलिम्स का पीवायक्यूज, वन इज मेन्स का पीवायक्यूज. पब्लिकेशन कुठलेही घ्या, मला फरक पडत नाही, पण मेन्ससाठी ही पाहिजे. प्रिलिम्सला कुठल्या घ्या, दिशा घ्या, उषा घ्या, कुठली घ्या, फरक नाही पडत. बिकॉज प्रिलिमची कुठलेही घेतलात ना तुम्ही तर सॉल्ड येते. अँड आय विल शो यू द डिफरन्स बिटवीन हाऊ द मार्केट इज फुलिंग द स्टुडंट्स. ते तुम्हाला दाखवतो मी. पुस्तकाचं नाव काय असतं आणि पुस्तकातला कंटेंट काय असतो ते आपण दाखवूया. पण दिस बुक्स कंपल्सरी, दिस बुक्स बायबल. ठीक आहे. तुमचा ग्रुप बनलाय का कुठला? हॅव दी क्लास मेड इन ग्रुप ऑफ योर्स. ठीक आहे. आय थिंक आफ्टर दिस वीक ग्रुप विल बी मेड ना. आता का तुम्ही युपीएससीचं ऑफिशियल नोटिफिकेशन पाहिली, तर इन दॅट नोटिफिकेशन आपला सिलेबस पाहिला ना जीएसचा, तर दॅट इज दॅट जीएस मेन्स. आणि सिलेबस हा मेन्सचाच असतो, प्रिलिमचा सिलेबस नाहीये. जो सिलेबस आहे तो बेसिकली युपीएससीनी अराउंड 4 to 5 पेजेस मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. वेन एव्हर युअर ग्रुप विल बी फॉर्म. ठीक आहे. आय थिंक बाय दिस वीकेंड फॉर्मल ग्रुप विल फॉर्म. आय विल शेअर अ पीडीएफ वेअर या जीएस बेसिकली मी एक मायक्रो सिलेबस काढलेला आहे. दिस मायक्रो सिलेबस इज अराउंड 80 पेजेस. कॅन यू कम्पेअर 4 to 5 पेजेस आणि 80 पेजेस. आपल्याला हे 80 पानं पाठ करायचे, 4 ते 5 पानं. फक्त पाठ कसं करायचं, जेव्हा जेव्हा जॉग्राफी आहे तेव्हा जॉग्राफीचं पाठ करायचं, जेव्हा जेव्हा पॉलिटिक्सचं आहे त्या पॉलिटिक्सचं पाठ. एकदम तर होणार नाही. इमॅजिन करू, जर आपण जॉग्राफीचं बोललो ना, तर ह्याच्यामध्ये जॉग्राफीचं ऑलमोस्ट आय एम टेलिंग यू मॅक्झिमम 2 to 3 लाईन्स, मॅक्झिमम डोक्यावर पाणी सांगतो, मॅक्झिमम. इथे 6 पेजेस होतं कंपॅरिझन येतं. आम्ही शेअरिंग सिलेबस विथ यू. ते बुक्स घेऊन या. सोमवारपासून ते बेसिकली बुक्स कसा अभ्यास करायचा आणि पीवायक्यूजला कसं वाचायचं वगैरे आपण त्या टॉपिक्सवर स्टार्ट करूयात. अँड 6th, सो नेक्स्ट मंडे वी विल स्टार्टिंग विथ 6th NCERT. 6th and 7th होऊन जाईल. आणि इमिजिएटली नेक्स्ट वीकच्या वीकेंडला वी विल हॅव अ MCQ टेस्ट. एम आय क्लियर एव्हरीवन? जहाँ पे मिनिमम पासिंग 75% आहे. इथं 75% आपण पास झालो तर तिथे जाऊन आपण कुठे 50% जवळ येण्याचा प्रयत्न करू शकतो. येस ऑर नो? ऑल इंडिया रँक 1 किती आहे? तरी डिस्कस आहे ना आपण 51% आसपास, 51-52%. इथे 51-52% नाही तर तिकडे बेसिकली 30-35 येईल ना आपल्याला. त्यांनी तर पोस्ट निघणार नाही. तो यहाँ पे बेसिकली इट शुड बी 75% आई, तब जाके वहाँ पे एक 45-50 के आसपास एटले आपण पोहोचू शकतो. एम आय क्लियर? ठीक है. एंड this time I will be changing my way of teaching also. So from the first week itself we will be starting our descriptive answer writing practice also. असं नाही की बेसिकली फक्त MCQ. इवन फ्रॉम 6th NCERT युपीएससी प्रश्न विचारले ते तुम्हाला दाखवेल मी युपीएससी कसं प्रश्न विचारले, तर त्याच्यावर आपण डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग सुद्धा स्टार्ट करूया. असं नाहीये की सर मला येणार नाही, काही बात नाही. ओपन बुक गुगल करा. कारण टॉपिक तुम्ही कुठलाही केला तर माझ्या हिशोबाने त्याला अराउंड 3,30,000 रिझल्ट दाखवतात ते लोक. पण जर का तेवढ्या रिझल्ट्सला म्हणजे एखादा तुम्ही आर्टिकल पण वाचायला गेला तर आर्टिकलमध्ये कमीत कमी 5,000 शब्द तर असतात की नसतात. त्याला 150 शब्दामध्ये लिहायचं असतात. पण दॅट इज अ स्किल. येस ऑर नो? ठीक आहे. फ्रॉम नेक्स्ट वीक विल बी स्टार्टिंग ऑल दिस स्टफ. सो इनिशियली आई विल स्टार्टिंग विथ ज्योग्राफी. योर एनसीईआरटीज विल कवर 6 to 10 and I will wrap up over there. उसके बाद एनवायरमेंट करेंगे and then we will move on to proper foundation batch. Is this clear? GS batch. Is this clear everyone? Any doubts over here? तर येऊन वाचून या, कारण की आला तर पहिल्याच असतो मी प्रश्न विचारणार आहे. क्लिअर आहे? जेव्हा तुम्ही सोमवारी येणार मेक शुअर दॅट तुम्ही ऍटलिस्ट मागचे 5 वर्षे पीवायक्यूज वाचून आलाय.
ज्योग्राफीचे प्रिलिम्स फक्त वाचायचे. Am I saying you to रट्टा? Am I saying you to solve? What am I saying you? आणि हे होमवर्क त्यांनीच करायचं जो पंचवार्षिक योजना प्लॅन करून नाही आला. आय एम व्हेरी क्लिअर, आय एम व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, आय एम व्हेरी क्लिअर. जो असेल त्यांनी सर नाही केलं त्याने मला हा तो सांगायचं बेसिकली, की मी समजून जाईल की भाई हा पंचवार्षिक योजना. आणि जो व्यक्ती इफ इज नॉट लॉयल ऑन दी फर्स्ट डे इज नेव्हर लॉयल ऑन द 365 डे ऑल्सो. बात खतम. 5 लाख पोरं त्यातले जर का 1000 मध्ये आपल्याला यायचं असेल, यू शुड स्टार्ट फ्रॉम डे 1. येस ऑर नो? एनीवन ओव्हर पंचवार्षिक योजना कोण आहे का? एनीवन? 5 year प्लॅनिंग? एनीवन? बोलो. बिकॉज दिस विल आय विल टेक युअर वर्ड ना. जर का तिथं कोण म्हणाला की सर नाही माझा 5 year प्लॅनिंग नाहीये, सो दॅट मीन्स यू आर गिव्हिंग युअर वर्ड टू मी. येस ऑर नो? असं कोण आहे का मला आताच सांग. आय विल बी व्हेरी कॅज्युअल विथ हिम. हा ठीक आहे, काय टेन्शन घेऊ नकोस, आरामशीर कर. असं कोण आहे का? नो नो. पक्का? नो नो. आता जरी जोरात बोला. नो. ब्लू शर्ट? नो. 5 year? अरे ते 12वी पास कुठे गेले? अरे का? अजून तुझे 2 कलिग्स होते ना 12वी पास. वेरी गुड. ठीक है. एनी मोर डाउट्स फ्रॉम योर साइड गाइस? चलो जल्दी से 10 मिनट का ब्रेक ले लो. सर वेलकम, श्रीधर सर वेलकम. तरी सरांनी स्टार्ट केलं का सेशन्स घ्यायला? क्वालिटी सेशन स्टार्ट केलं का सरांनी घ्यायला? टॉपिक स्टार्ट केले का? ठीक आहे, व्हेरी गुड. म्हणजे प्रॉपर एनसीआरटी इंट्रोच घेतला ना. आज कुठला आहे मग 6 नंतर? आज 6 वाजता कुठला आहे? होऊ द्या. तुम्ही मध्ये रॅन्डमली येताय बसताय चाललाय तसं काय. द रिअल फेसेस विल बी सीन ऑन फर्स्ट फ्रॉम मंडे ना. आय थिंक तुझी मेन बॅच म्हणजे मंडे पासून स्टार्ट होता है ना. तो ठीक है, उसमें क्या है, बैठो. हमें क्लियर. बट हाँ बोलो समवन. हाँ बोलो. कसलं मॅम टाइम टेबल तुम्ही टाकायचं. व्हॉट आय हॅव नो इज दॅट Monday 2 to 4 will be my classes and geography NCERTs. हाँ तो 6th NCERT मंडे को 6th NCERT 2 ते 4 माझं फिक्स आहे मॅम. सोमवारपासून आहे ना माझं 2 ते 4 फिक्स आहे. 2 ते 4 माझा असेल, 4 ते 6 आय थिंक पॉलिटी सरांचा आहे. श्रीधर सर पॉलिटी. बस आणि 2 लेक्चर बस आणि 4 तास. सॉरी 11th पर्यंत काय? आता ऍक्च्युअली मला माहित नाही ऍक्च्युअली वेरी ट्रू मला ऍक्च्युअली माहिती नाही. आय बीन ओनली इन्फॉर्म के सर सोमवार से एनसीआरटीज देना है आपको, दैट्स इट. आय विल लाईक टेक एनसीआरटीज फॉर 15 days. पुढे जाईल आपल्याला. 6वी 7वीला वेळ लागणार नाही, बट 8th विल टेक टाइम. 8th मध्ये रिसोर्सेस वगैरे आहेत ना, त्यात तुम्हाला बेसिकली मी वर्ल्ड मॅप्स आणि इंडिया मॅप्स ड्रॉ करायला लावेल. दॅट विल टेक टाइम. 8th की एनसीआरटी अँड इव्हन 10th की एनसीआरटी विल टेक टाइम. 9th ला वेळ लागणार नाही. 9th ची एनसीआरटी इंडियन ज्योग्राफी तोपर्यंत तुमच्याकडून बेसिकली आय विल मेक शुअर युअर ड्रॉइंग ॲटलीस्ट 15 इंडियन मॅप्स. दिस इज फर्स्ट. एनी मोर डाउट्स? तो मंडे 6th एनसीआरटी पढ़ के आओ. नंबर 1. नंबर 2, हे बुक्स ॲटलीस्ट 5 years लास्ट पीवायक्यूज वाचून या. ठीक आहे. आणि सिलेबस तर तुम्हाला मी सोमवारच देईल. whoever like are confirmed over here. Will we wrap up then? कुठली पुस्तक आहे? Which book is that? घेतली आहे का? ओके.